तुम जैसों को तांगे में बिठाकर गांव के 4 चक्कर लगाकर ठेसन छोड़ाएगी. हाँ का तू अभिनेत्री झालीस? हाँ, त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लेकिन मैं तुझे ऐसी जगह ले जाकर मारूंगी जहाँ पानी ही पानी होगा. खूप इंट्रोवर्ट आहे मी. मला बोलायला अजिबात आवडत नाही. पण कसं आहे, आपल्या क्षेत्रामध्ये बोलावं लागतं. हो. कारण तुम्ही नाही बोलला तर तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. आणि मग हिंदी करून तू मराठी करायला आलीस, म्हणजे बरेचदा उलट असतं ते. नाही. आणि आई म्हणाली, अगं असं नाही, आयत्या वेळेला असं नाही करायचं. मला लिटरली शी पुश्ड मी ऑन द स्टेज. तो माझा पहिला परफॉर्मन्स लाईव्ह वेन आय वॉज 8 years old. आणि मग नंतर मी तिला जेव्हा धक्का दिला, मला डॉक्टरने ॲक्टर व्हायचं, त्या अधुरी एक कहाणी या सिरियलसाठी नायिकेच्या भूमिकेसाठी तुला विचारायचं. दार उघडल्यावर बाहेर दारात तू उभी आणि प्रेग्नंट. आणि त्याला त्या शोला असं अहेड ऑफ द टाइम्स वगैरे असं म्हटलं जायचं. आपली मुलगी ही अशा एका जगामध्ये काम करते आहे, सोशल मीडिया सारख्या, ज्याचं पुढे काय होणार आहे आपल्याला काहीही माहित नाहीये. आता लोकांना कळलंय किंवा प्रेक्षकांना कळलंय की माझी मुलगी आहे. अरे वा, किशोरीची, असं झालंय ते. आणि आजचा हा भाग घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणखी एक गोष्ट, सबस्क्राईब करा. आम्ही असं बरेचदा बघतो की जवळजवळ 70-75% लोक आमचे हे भाग नियमितपणे बघतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब का करत नाहीत हे आम्हाला कळत नाही. खरं तर फक्त ते बटन दाबायचं आहे, बाकी काहीच विशेष तुम्हाला करायचं नाही आहे. पण सबस्क्राईब केलं तर एक फायदा असा होतो की हे भाग जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. आणि आमच्या या वुमन की बातमध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचं काहीतरी काम करणाऱ्या स्त्रियांना बोलवत असतो. त्यांचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे सबस्क्राईब करा. ते बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि कधी भाग आता पुढचा येणार आहे हे तुम्हाला लवकर कळेल. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले आरपार वुमन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एक अतिशय ठसठशीत चेहरा, सुंदर चेहरा, अधुरी एक कहाणीपासून मेरे साईपर्यंत सगळ्यांनी पाहिलेला आहे, घरोघरी पोचलेला चेहरा आहे. पण अभिनयाच्या व्यतिरिक्त सुद्धा ही खूप काय काय करत असते. आणि आता ती एका अत्यंत टॅलेंटेड मुलीची आई आहे. किशोरी गोडबोले. किशोरी, तुझं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. अधुरी एका कहाणीपासून आम्ही तुला पाहिलं, त्याच्याही अलीकडे रादर आधीही त्याच्या पाहत होतो, पण अधुरी एका कहाणीमुळे तू जास्त घराघरामध्ये पोहोचलीस, मराठी घरांमध्ये कदाचित. पण त्याही आधी तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आवडेल, तुम्हाला माहितीही असेल कदाचित, किशोरीचे वडील म्हणजे सुप्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी, ज्यांचं ही चाल तुरु तुरु, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, म्हणजे दादा कोंडकेंचा आवाज असं ज्यांना म्हटलं जायचं, ते गायक म्हणजे किशोरीचे वडील. त्यामुळे किशोरीच्या गेल्या 1-2 पिढ्यांमध्ये गाणं आहे, कला आहे. किशोरी स्वतः उत्तम नृत्यांगना आहे. ती असं म्हणते, ती गात नाही, पण माझा यावर विश्वास नाही. आणि ती एक उत्तम अभिनेत्री आहे. तर असा एक सगळ्याचा मिलाफ ज्याला आपण म्हणतो, मुळात ते कलासक्त मन म्हण किंवा कलेची आवड असणारी एक व्यक्ती म्हण. तर मला मुळात तुझ्याकडे घरात कला कशी काय होती, तू कशी त्याच्याकडे ओढली गेलीस, आणि मग अभिनेत्री कशी झालीस, गायिका का झाली नाहीस, इथपर्यंतचा प्रवास सांग. अरे वा, छान. मला खूप छान वाटतंय तुझ्या शोवर येऊन. मी आरपार हे पॉडकास्ट बघते आणि तू खूप छान कंडक्ट करतेस. तर तुला आधी माझे कॉम्प्लिमेंट्स. आणि तर मला मुळातच हा प्रश्न आहे की हा पॉडकास्ट आहे की या मुलाखती आहेत, मला कळत नाही. मला स्वतःला यातला फरक खरं सांगायचा तर कळत नाही. पण माझ्या मते मी मुलाखती घेते याचं कारण तुला सांगते, कारण पॉडकास्टला गप्पा मारायला 2 माणसं इक्वल असावी लागतात असं मला वाटतं. आणि मी इथे ज्यांना विचारते प्रश्न त्यांच्याविषयी मला जाणून घ्यायचं असतं, म्हणजे त्याच्यात फार काही इक्वल नसतं. त्यामुळे मी तुला प्रश्न विचारते, तू मला उत्तर दे, असं. म्हणजे तुला बोलण्यापेक्षा ऐकायला सेम सेम. पण आज आता मी ह्या गोष्टीवर आहे, सो मला बोलायला लागेल आणि तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील. आणि मला असं वाटतच नाही की आपण पहिल्यांदा भेटलो. हो, मला खूप मजा वाटते. नाही, ऍक्च्युली मी किशोरीला पहिल्यांदा भेटलेली नाहीये, तिला आठवत नाहीये. मी तिला
2दा भेटली आणि त्याच्यापैकी एकदा मी तिच्याशी बऱ्यापैकी गप्पा मारल्या. पण अर्थात तू स्टार असल्यामुळे माझ्या तू लक्षात राहिली होतीस. वाव, दॅट इज समथिंग. पण मला असं म्हणायचं एकत्र काम नाही केलं, बरोबर, असं काम नाही म्हणायचं केलं. होतं. सो तुझी मेमरी माझ्यापेक्षा छान आहे. सो हां, तर तुझा प्रश्न असा होता की घरात कलेचं वातावरण. येस, आय एम ब्लेस्ड की घरामध्ये खरंच खूप छान कलेचं वातावरण होतं बाबांमुळे. आणि आई सुद्धा माझी गायिका होती, पण आई घरातच तिचं होतं. पण बाबांकडे येणारी माणसं, लाईक मोठे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स, गायक यांच्या रेकॉर्डिंगच्या आधी असणाऱ्या तालमी, त्या आम्ही जवळून पाहिल्या आहेत. किंवा कार्यक्रमाच्या म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाच्या कॉन्सर्टच्या आधीच्या तालमी. तर ते खूप असे गायनाचे आणि कलेचे संस्कार सुरू झाले होते घरात. आणि खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार यायचे. म्हणजे बाबूजी माझ्या बाबांना म्हणजे सुधीर फडके हे अगदी मोठ्या भावाप्रमाणे होते. तसंच श्रीनिवास खळे काका, राम कदम, असे कितीतरी संगीतकार गायक असे आमच्या घरी यायचे आणि त्यांच्या मैफिली रंगायच्या. म्हणजे व्हायची ती रिहर्सल, पण मग ती रंगायची. आणि मग त्यांच्या त्या गप्पा किस्से, ह्याच्यात आमचं घर असं खूप भरलेलं असायचं. गाणारं घर. आणि आई पण खूप अगत्यशील होती, त्यामुळे सगळ्यांचं प्रेमाने करायची. सो असे ते संस्कार होते. तू एकटीच का, तुला बहीण? मला मोठी बहीण आहे, ती पण गायिका आहे. म्हणजे आमच्या घरात सगळे गायक आहेत, मी सोडून. निहार शेंबेकरची आई तुझी मोठी बहीण म्हणजे. निहार शेंबेकर तुम्हाला माहितीच असेल, सध्याच्या काळातला अतिशय नावाजलेला संगीत दिग्दर्शक. निहारला आता महाराष्ट्र शासनाचं अवॉर्ड मिळालं आहे समायरा या चित्रपटासाठी. मी पाहिलाय तो चित्रपट, छान आहे, वेगळाच आहे आणि त्याच्यातलं म्युझिक फार इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्टिंग. आणि दिंडीचं बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे त्याचं भक्ती संगीत, लोकसंगीत यावर विशेष प्रेम आहे. आणि मी म्हणते तसं बाबांच्या आशीर्वादाने त्यांची सलग 3री पिढी या कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. म्हणजे मी आणि माझी बहीण गाते, मी नृत्य आणि अभिनय ह्या क्षेत्रात. आणि आमची 3ही मुलं म्हणजे माझे भाचे निहार आणि गंधार शेंबेकर, तेही कलेच्या क्षेत्रात म्हणजे संगीत क्षेत्रात आहेत कार्यरत, उत्तम काम करतायत. निहार तुला तर माहितीचं म्युझिक डिरेक्टर, गायक आहे. आणि गंधार इलेक्ट्रॉनिक म्युझिक प्रोड्यूस करतो, हे खूप वेगळं आहे. बरं. येस. आणि सई गायिका आहे, आणि सई गायिका पण आहे, ऍक्टर आहे, ती बरंच काही करते, ऍक्सेंट्स करते. म्हणजे माझे 2ही भाचे तिला असं गमतीने म्हणतात की सई तू ना आमच्या सगळ्यांमधलं सगळं करतेस. सो ते एक म्हणजे खरंच म्हणजे बाबांची सलग 3री पिढी त्यांच्याच आशीर्वादाने कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. पण तू घरात तुझ्या, तू आत्ता जे वातावरण सांगितलंस त्याच्यामध्ये काय असं होतं की जे तुला त्याकडे अट्रॅक्ट करत होतं किंवा तुला आकर्षित करत होतं कलाक्षेत्राकडे? का तू अभिनेत्री झालीस आणि का तू एक 9 ते 5 नोकरी करायला गेली नाहीस? हां, त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी माझं 8व्या वर्षात, मी 8 वर्षांची होते, तेव्हा बाबांचा ना कॉन्सर्ट होता, खूप मोठा ग्राउंड इव्हेंट होता. त्यावेळेला त्यांची खूप गाणी खूप फेमस होती. तर त्यावेळेला नेमकी आमची एक नृत्यांगना आहे, श्रीकलाताई हट्टंगडी, त्या पण फार अप्रतिम म्हणजे अद्भुत नृत्यांगना होत्या. त्या आजारी पडल्या. आणि तेव्हा देवीचं जोगवा नृत्य हे स्पेशल अट्रॅक्शन होतं बाबांच्या कार्यक्रमात. सो ते कसं होणार? आणि आयत्या वेळेला एवढा तो मोठा, तो खूप 10 मिनिटाचा तो ऍक्ट होता, म्हणजे त्याच्यामध्ये अभिनयाचा भाग होता, नृत्याचा भाग होता. तर ते तयार कोण करणार इतक्या पटकन शॉर्ट नोटीसवर, असा प्रश्न पडला होता. आणि कसं असतं, जेव्हा ग्राउंड इव्हेंट असतो तेव्हा तिथे ना बोर्डवर नाव लिहिलेलं असतं की जोगवा नृत्य होणार वगैरे, आणि मग प्रेक्षकांच्या अपेक्षा असतात. सो ती जबाबदारी होती बाबांवर, आणि ही वॉज क्वाईट टेन्स्ड. तर मी ना तो कार्यक्रम बघायचे ना, बाबांच्या कार्यक्रमाला जायचे आणि श्रीकलाताईला अगदी मी जवळून असं बघायचे आणि आईला करून दाखवायचे घरी येऊन जोगवा, जेव्हा जे काय मला यायचा तो. तर आई बाबांना असं म्हणाली की हिला येतो जोगवा, जरा बघता का, ही करते. तर बाबा म्हणाले एवढी 8 वर्षांची मुलगी, एक तर कधी स्टेजवर गेलेली नाही आणि काय तिला कळलं असेल ह्यातलं. तर मला म्हणाले जरा करून दाखवतेस का? तर आईने मला साडीबिडी नेसवली घरी, आणि असं मळवट वगैरे देवीचा भरून मी असं बाबांना जोगवा करून दाखवला. ते म्हणाले पेटीवरती जोगवा गायले आणि मी करून दाखवला आणि पूर्ण केला मी तो. आणि एकतर त्यात विविध देवीच्या मुद्रांचा भाग होता आणि शेवटी देवीचा संचार होतो. तर तो जो क्रेसेंडो आहे तो ॲक्च्युली देवीचा संचार झाल्याचा पण अभिनय आहे, तोही मी केला. आणि देन म्हणजे पहिल्यांदा आधी मी माझ्या आईवडिलांचं मन जिंकलं आणि त्यांचं असं झालं की एवढं बघून बघून एवढं शिकली आहे ही.
सो त्या दिवशी संध्याकाळी तो कार्यक्रमात मी तो जोगवा नृत्य केलं पहिल्यांदा अच्छा. सादर. प्रचंड स्टेज फ्राईट होती. मी रडायला लागले. म्हटलं मी नाही जाणार स्टेजवर, कारण खूप छोटी होते ग. आणि आई म्हणाली अगं असं नाही, आयत्या वेळेला असं नाही करायचं. मला लिटरली शी पुश्ड मी ऑन द स्टेज. आणि मग एकदा सुरू झाल्यानंतर मी म्हणजे डान्स सुरू झाल्यावर मग ती फ्राईट गेली, भय गेलं. आणि मी तो माझा पहिला परफॉर्मन्स लाईव्ह वेन आय वॉज 8 years old. वा. अशी ती सुरुवात झाली. आणि मग लहान मुलगी जोगवा करते आणि तो पण इतका असा म्हणजे धार्मिक काहीतरी चांगल्या गाण्यावरती. तर ते खूप कौतुक व्हायला लागलं. आणि आमचा कार्यक्रम बऱ्याच वेळेला देवस्थानी व्हायचा. बाबांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम असायचा. सो कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळात, परत अक्कलकोट, शेगाव, शिर्डी, आळंदी अशा ठिकाणी आमचे कार्यक्रम व्हायचे. त्यामुळे खूप भाविक लोक तिथे असायचे प्रेक्षक म्हणून. तर जोगवा झाल्यानंतर ते एकदम असं पाया वगैरे पडायला यायचे माझ्या, कारण लहान मुली देवीचं रूप वगैरे असं त्यांना ते खूप कौतुक वाटायचं. आणि मला असं वाटायला लागलं हे काहीतरी छान आहे, आपल्याला काहीतरी येतंय. आणि आई बाबा असं गमतीने मग म्हणायचे तिला काही बोलायचं नाही, ती आमची आर्टिस्ट आहे. तर तेव्हा पहिल्यांदा आर्टिस्ट ह्या शब्दाचा अर्थ कुठेतरी कळायला लागला. ही आपली ओळख आहे का असं त्या छोट्याशा भाबड्या वयात जाणवायला लागलं. आणि ते आवडायला लागलं कुठेतरी. सो मला असं वाटतं सुरुवात तिथेच झाली असं. आणि मग काय त्याच्यानंतर घरी चर्चा व्हायची, म्हणजे तुला नृत्य शिकवावं, कारण तुमच्याकडे गाण्याचं वातावरण होतं का, गाणं शिकवावं का काय? आय डोंट नो, गाणं मला येत नाही गाता. सो बाबांना ते कळलं असेल ना, त्याच्यामुळे कारण त्यांना असं विचारायचंय तू त्यांची मुलगी म्हटल्यावर मी गातच असेल ही, मग ते पटकन असं डिफेन्स म्हणून म्हणायचे ही नृत्य करते. म्हणजे असं नाही म्हणायचं की हिला गाता येत नाही, ही नृत्य करते आणि माझी मोठी मुलगी गाते, असं ते सांभाळून घ्यायचे. सो आणि बाबांचा ना एक खूप चांगला स्वभाव होता. ते आम्हाला नेहमी जमिनीवर ठेवायचे. मला असं कुठेतरी छोट्या वेळात वाटू शकतं ना की वा एवढं कौतुक होत आहे माझं, लोक येऊन पाया बिया पडतायत, म्हणजे मी काय करतेय. तर ते असं म्हणायचे की कौतुक झालं तरी हुरळून जायचं नाही, हा अजून जास्त चांगलं करायचा प्रयत्न करायचा. आणि मग त्यांनी मला शिकवलं पण जोगवा, कारण त्यांनी नृत्य पण स्वतः चांगलं करायचे. त्यांनी खूप पॉलिश करून घेतला तो जोगवा माझ्याकडून. आणि आईचं खूप असं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं. ती असं म्हणायची की नैराश्य आलं, कधी मनासारखं काही नाही झालं तरी खचून जायचं नाही. हे त्या दोघांचा तो बॅलन्स होता. सो बाबा असं म्हणतात ना की एक कलाकार अनेक कलांचा संगम असतो. जसं तू अभिनेत्री आहेस, उत्तम लेखिका आहेस, बाकी पण असतील कला ज्या मला माहित नाहीये. सो एक कलाकार नुसता एकच कला नाही तर बऱ्याच कलांचा संगम असतो. सो बाबा अत्यंत सुंदर नृत्य पण करायचे, तबला वादन ते खूप छान करायचे. त्यानंतर अनेक साईड रिदमची वाद्य वाजवायचे आणि बऱ्याच गोष्टी ते करायचे. स्वतः हार्मोनियम अप्रतिम वाजवतात बाबा, म्हणजे जादूची भोटं म्हणायचे त्यांना जेव्हा त्या हार्मोनियम वाजवायचे. आणि हार्मोनियम वाजवून ते गायचे. सो त्यांना बऱ्याच कला यायच्या. जोक सांगणं, विनोद सांगणं ही कला होती बाबांकडे. हा म्हणजे ऐकत राहावं असा विनोद सांगायचं, स्वतः अजिबात न हसता, सिरियसली. आणि ते इतकी म्हणजे त्यांच्याकडे ते एक स्किल होतं ना की आपण असे रमून जायचो की अजून एक सांगा, अजून सांगा, असे माणसं जमायची आमच्याकडे. सो मला असं वाटतं की ती थोडीशी ते एक निखळ विनोद हा माझा अभिनयाचा फोर्टे आहे, तो कदाचित बाबांकडनं आला असेल. सो बाबा खूप असं बहुरंगी बहुढंगी आणि असं व्यक्तिमत्व होतं बाबा. आणि पण एक मला तू सांग की एका कलाकाराचं घर हे इतर 4 घरांपेक्षा वेगळं असतं. म्हणजे तुमच्याकडे येणारे लोक, त्या आता ज्याला आपण जॅमिंग सेशन्स वगैरे म्हणतो, पण त्या मैफिली तू जसं मगाशी म्हणालीस की त्या अशा एक अकस्मात सुरू व्हायच्या आणि मग लोक असायचे, ते अनेक तास असायचे. पण हे सगळं खूप अस्थिर असतं. म्हणजे शेवटी कुटुंब चालवणं म्हणून म्हण, घर चालवणं म्हणून म्हण, त्या माणसावरची जबाबदारी एक असते, पण अस्थिर असतं कलाकाराचं आयुष्य नेहमीच. मग तुझ्या आईचा कसा त्यांना सपोर्ट असायचा, किंवा अशा प्रकारचं अस्थिर घर ज्याच्यात तुम्ही लहानाच्या मोठ्या झाला, काय प्रसंग किंवा काय अनुभव त्या ह्याच्यात तुम्हाला येत गेले? खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणजे आईचा सपोर्ट असणं. आणि आई नोकरी करायची माझी, जवळजवळ 30 वर्ष तिने महापालिकेत नोकरी केली. अच्छा. आणि हेच डोक्यात ठेवून की बाबांचं जे क्षेत्र आहे ते खूप अनसर्टन आहे आणि चढ उतार खूप बघितले आम्ही. बाबांचा बॅड पॅच पण आम्ही पाहिला. आणि ते स्वतः खूपच सेन्सिटिव्ह होते आणि थोडेसे अव्यवहारी पण होते, कारण एक कलाकार त्यावेळेला तर खूपच असायचे की बस गायचं आहे मला, असं त्यांचं ते असायचं थोडंसं. पण घर चालवण्याची जबाबदारी बऱ्यापैकी आईनेच घेतली होती.
सो म्हणून पण तिने नोकरी केली. आणि माझी आजी नेहमी आईला सांगायची की तू नोकरी सोडू नकोस हा, कारण ह्याचं जरा अस्थिर असतं सगळं, बरोबर आहे. आणि तिने अत्यंत ठामपणे, ती खंबीर पण होती, म्हणजे स्त्रिया जसं खूप मनाने खंबीर असतात ना तशी पण होती ती. त्यामुळे तिने मानसिक आर्थिक सगळीच बाजू सांभाळली घराची. आमची शिक्षणं, आमची लग्न, सगळं तिने खूप खंबीरपणे केलं आणि बाबांना पण साथ दिली. सो त्यामुळे तो एक बॅलन्स आमच्या घरी कायम असायचा आईमुळे. सो आई म्हणजे स्वाती कुलकर्णी नाव आईचं, तिचा खूप मोठा सहभाग आहे आमच्या घरामध्ये. पण मग ती कधी तुम्हाला असं नाही म्हणाली की तुम्ही कलाकार होऊ नका, कारण अशा प्रकारचं आयुष्य असतं असं? हो, ती म्हणायची. तिला मला डॉक्टर करायचं होतं कारण अभ्यासात चांगली होते. त्यामुळे ती असं म्हणाली ही डॉक्टर, कारण माझी मोठी बहीण गायिका आहे, त्याच्यामुळे आता ही डॉक्टर होणार, म्हणून तिचा खूप आग्रह होता. आणि मग नंतर मी तिला जेव्हा धक्का दिला कॉलेजमध्ये गेल्यावर की मला डॉक्टर नाही ॲक्टर व्हायचं, तेव्हा पण मग तिला जरा झाला त्रास. पण देन ती म्हणाली हो मग आता काय, सगळेच कलाकार, ती काय म्हणणार. तिने प्रोत्साहनच दिलं. सो या. आणि मग कॉलेजमध्ये कशी काय तू सुरू केलास, तुझा अभिनयाचा प्रवास कसा सुरू केलास? मी जरा बाबांबद्दल थोडंसं सांगू का, कारण ना खूप त्यांचं आम्हाला खूप ऐकायचंय. प्रत्येक कलाकारांना बालपणात घडतो. म्हणजे मी बाबांपासूनच सुरुवात करते की आमच्या घरी बाबा गायक होते, पण बाबांची आई म्हणजे श्रीमती सुमतीबाई कुलकर्णी, माझी आजी, अप्रतिम गायची. आणि ती पोवाडे गायची, भजनं गायची. हा. आणि आमच्या तिसरी नाही, खरं तर ही चौथी पिढी आहे मग तुमची. ऍक्च्युली म्हणजे तेच म्हणलं, तिचं नाव विसरायला नको म्हणून मी आत्ता बोलले. ऍक्च्युली या युअर राईट. सो पार्ल्यामध्ये ना रामांजनेय म्हणून देवस्थान आहे, तिथे रामनवमीला किंवा हनुमान जयंतीला कार्यक्रम असायचा, तेव्हा आजीला गाण्यासाठी बोलवायचे, भजन म्हणण्यासाठी, किंवा पोवाडे गायची ती तिथे. अत्यंत दमदार असा आवाज होता आजीचा. तसाच तो बाबांचा झालाय, म्हणजे पहाडी आवाज पण तितकाच गोड. तर ते आजीकडून त्यांना आलंय. आणि ती त्यांना नेहमी सांगायची की आपण पोवाडे गातो की नाही वीरांचे, मग त्यांचं जसं कर्तृत्व असतं तसं दमदार आवाज पाहिजे, असं बाबांना ती सांगायची. आणि त्यांचा तो तसा घडला आवाज. पण किशोरी, तू जे पुढे खूप म्हणजे विनोदी अभिनय केलास, त्यातही तू खूप नकला करायचीस. 1, 2, 3 मध्ये ना. ह्या सगळ्याला जो एक प्रकारचा बिनधास्तपणा लागतो स्वभावात, तो होता का सुरुवातीपासून तुझा? का तो काही अभिनेते असे असतात की ते कॅमेरा ऑन झाला की वेगळे होतात आणि त्या आधी असे एकदम शांत बसलेले असतात वगैरे, तू तशी आहेस का काय आहेस? म्हणजे तू पर्सनॅलिटी कशी आहे तुझी ह्याच्यात? खूप इंट्रोवर्ट आहे मी. मला बोलायला अजिबात आवडत नाही, पण कसं आहे आपल्या क्षेत्रामध्ये बोलावं लागतं. हो, कारण तुम्ही नाही बोलला तर तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. सो बेटर टॉक. सो निरीक्षण शक्ती हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. नकला येणं म्हणजे एखाद्याची काही एक पिक्युलर वे ऑफ स्टाईल असेल, स्पीकिंग स्टाईल, किंवा ती बघणं, किंवा मॅनरिझम, बॉडी लँग्वेज, ते व्यवस्थित निरीक्षण शक्ती हा तर त्याचा महत्वाचा हे आहे. आणि मला आवडायचं नकला करायला, आणि मला हे घरापुरतं मर्यादित होतं. आणि जेव्हा 1, 2, 3 सिरियलमध्ये मला सचिनजींनी काम करायला बोलवलं, तेव्हा तो पॅरडी शो होता. ठीक आहे, म्हणजे शोलेचं छोले, नंतर मिस्टर इंडियाचं सिस्टर इंडिया, आणि सीन टू सीन पॅरडी व्हायची. आणि खूप छान लिखाण होतं, दर्जेदार तो शो होता. आणि तिथे मला बोलवलं आणि असं बसंतीचा ड्रेस वगैरे दिला. शोले शूटिंगचं, ते शोले पिक्चरचा पॅरडी होती. आणि मी बघते ते सगळे ड्युप्लिकेट्स ग, म्हणजे अमिताभचा ड्युप्लिकेट, धर्मेंद्रचा ह्याचा त्याचा, धर्मेंद्र सुमित करायचा, राघव. आणि म्हणायचे की त्याला यायचं छान, खूप सुंदर मिमिक्री करतो तो. मी म्हणायचे की अरे पण मग लोकांना कसं कळेल की मी बसंती आहे? तर मग सचिनने म्हणाले ते गेटअपवरनं आता कळणारच ना. म्हटलं असं नाही, पण अभिनेत्री म्हणून मला काहीतरी करायला पाहिजे ना. मग मी ना तिचा टोन ट्राय केला बोलताना. शी ड्रॅग्स द लास्ट वर्ड, आणि थोडं हेल करून म्हणजे असं बसंत नाही, तर ते थोडंसं मी ट्राय केलं. म्हटलं हे जमतंय का बघूया. हा एकच शब्द झाला. बापरे, आता खूप वर्षात नाही. मी प्रेशर नाही आणत आहे तुझ्यावर अजिबात, पण असंच मला ऐकायला मजा येईल. तुम शहर वाले समझते हो कि हम गांव वालों की कोई अकल वकल है नहीं, तुम हमको बना जाओगे बुल्लू, लेकिन बसंती तुम जैसों को तांगे में बिठाकर गांव के 4 चक्कर लगाकर ठेसन छोड़ाएगी. असं मी ते केलं, आणि ते साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणाले बरोबर आहे, हा टोन सोडू नको आता. आणि सगळे हसले ग सेटवर.
मग मला असं कळलं की चला चला हे येतंय, हे जमतंय. आणि मग सचिनजी वॉज लाईक व्हेरी हॅपी की चला तू पण तू पण काहीतरी ट्राय केलं सा, तर त्यांना पण ते बरं वाटलं. आणि म्हटलं हा, आणि मग तिथे म्हणजे थोडी भीती कमी झाली. हे घरापुरतं होतं ना, आता एकदम असं आवडेच लोकांना. मग मला दाद मिळाली ना, मग आपल्याला दाद मिळाली की खुश ना आपण. मग मी अजून एक व्हॉइस ट्राय केला, मग ते पण आलं. मग सुमित म्हणाला हे बघ तुला आता हे टेक्निक आलं ना, आता तू अनेक व्हॉइसेस करू शकतेस. ते टेक्निक असतं ना, टू हाऊ टू मॅच द टोन. आणि कसं आहे, यू टू थिंक अबाउट दॅट पर्सन. आणि मी कधीही ना मिमिक्री ना खूप रिस्पेक्टफुली केली. मी त्यांच्या त्या रोलची केली मिमिक्री. म्हणजे हेमा मालिनीजींची पर्सनल मिमिक्री कधीच नाही केली. दॅट इज माय इथिक. की हा, त्यांनी गाजवलेली जी भूमिका आहे ती त्यांनाही आवडणार ना. जर त्याची नक्कल केली तर ती त्याला पोचपावती असते. अमृता ही जी भूमिका मी केली आहे त्याची कोणी नक्कल केली तर मला आवडेल, पण कदाचित माझी मिमिक्री केलेली मला माहित नाही मला आवडेल की नाही. सो हा मी विचार केला प्रत्येक वेळेला. मला असं कोणीतरी म्हण ग त्याच्या, असं मी केलं नाही. कारण मी म्हटलं थांबा मी त्या रोलचं करून दाखवते तुम्हाला. सो मग श्रीदेवी, मग पूजा भट, त्यावेळेला भरपूर कोणाकोणाच्या आता मला खूप, मग आता मला एक 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 ऐकावे सगळे आठवत नाहीयेत. मग श्रीदेवी माझी आवडती अभिनेत्री. हा, द सिस्टर इंडिया एपिसोड होता, त्याच्यामध्ये मी एकदम श्रीदेवी. सो हाँ, मैं एक छोटा सा डायलॉग म्हणून दाखवते. लोग अपने दुश्मन को ऐसी जगह ले जाकर मारते हैं जहां पानी नसीब नहीं होता, लेकिन मैं तुझे ऐसी जगह ले जाकर मारूंगी जहां पानी ही पानी होगा. असं खूप मजा करायचो आम्ही. सो म्हणून मला ती मिमिक्री सुरू झाली. आणि कमल हासनने विचारलं की ही मुलगी जी करते काम किंवा ती टोन करते ती कोण आहे, असं त्यांना विचारलं होतं. सो मला असं खूप बरं वाटलं की अरे वा, इतकी दखल घेतली गेली लाईक. आणि अजूनही प्रेक्षकांना ते आठवतं. हो ग. हा, तर परत मी थोडीशी पुढे गेले होते, मागे जाते. कॉलेजमध्ये असताना तू पहिल्यांदा काम कसं सुरू केलंस? म्हणजे तो एक क्षण असतो बघ, की जेव्हा तू जसं म्हणालीस तसं की कौतुक मिळायला लागलं, की आपल्याला वाटतं की हे आपल्याला येतंय, जमतंय, आपण जे करतो ते लोकांना आवडतंय. पण मला हेच करायचंय पुढे आयुष्यभर. इथे मी जेवढी रमते तेवढी मी कुठेही रमत नाही. किंवा हे स्टेजवरचे क्षण माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचे असतात. असं तुला कधी वाटलं पहिल्यांदा? क्या बात आहे मुग्धा, खूप सुंदर प्रश्न आहे हा. मी जेव्हा जेव्हा काम करते ना तेव्हाच मला असं वाटतं की हिअर आय बिलॉंग. आणि तू हे बोललीस आता, मला फक्त एवढंच आवडतं. आणि यू सो राईट. आणि कलाकारालाच हे समजू शकतं. सो मी कॉलेजमध्ये सुरू केलं की आईचं ते होतं की ग्रॅज्युएशन करायचं, आणि ते बरोबरही आहे. सो मी करत होते काम, म्हणजे अभ्यास करत होते. आणि मला एक दोन असं जाहिरातींमध्ये विचारलं काम करायला, प्रिंट ॲड्स ना, दॅट टू. तर मला असं वाटलं वा हे किती मस्त आहे. मग एका ज्वेलरची ॲड होती ती केली. त्याच्यानंतर अजून पण एक दोन केल्या, फार्मास्युटिकल्स ॲड्स केल्या. आणि छान पैसे द्यायला लागले ते, न मागता वगैरे. आणि मग मला ते आवडायला लागलं आणि मी ते सगळं आईला आणून द्यायचे. आणि मला छान वाटायला लागलं की हे पण जमतंय. कारण पुन्हा कसं आहे ना, ॲड फिल्म ही पुन्हा वेगळं माध्यम आहे. त्याच्यात काही सेकंदात तुम्हाला बरंच काही खूप परफेक्टली कन्व्हे करायचं असतं विथ फ्यू एक्सप्रेशन्स. तो पण एक चॅलेंज वाटला मला. आणि मला कसं कमी वेळ लागतो ना, ॲड फिल्म मॅक्सिमम 1 दिवस किंवा 2 दिवस. सो ते जमायच होतं अभ्यास सांभाळून. मग ते जरा आवड निर्माण झाली. तिथे थोडंसं असं वाटलं की अरे हे मला आवडतंय, इतकंच माहित होतं. त्याच्याहून फार काही तोपर्यंत सिरियसनेस नव्हता. बस एवढंच सुरुवात अशीच झाली होती. पण तू काही इंटर कॉलेजिएट स्पर्धा नाही वगैरे अशा काही राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, काही नाही. मी शाळेत पण काहीही नाही केलं असं, आणि कॉलेजमध्ये पण नाही. आय वॉज अ व्हेरी शाय गर्ल. म्हणजे मी सांगायचे पण नाही की मला आवडतं काम करायला. इतकी मी ऑकवर्ड असायचे, खूप इंट्रोवर्ट. म्हणजे आमच्या घरात सगळे बोलके. आता मे बी आय थिंक यू वोंट बिलीव्ह मी, पण सगळे खूप बोलके. आणि साधे बोलके नाही ग, एकदम वक्तृत्व. त्याच्यामुळे माझं असं व्हायचं मी काहीच बोलायचं नाही ग, म्हणजे पूर्ण दिवसात 1 वाक्य वगैरे. हो. मग आई मला म्हणायची काय ही घुमी आहे, आम्ही सगळे कसे बोलके वगैरे, इतकं व्हायचं. मग नंतर ते हळूहळू बोलावं लागलं. सो मग तेव्हा मग मी आईला सांगायचं की मला ना हे आवडतंय. आणि ती मला कसं आहे ना किशोरी, हे खूप क्षेत्र खूपच अनसर्टन आहे, आधी तू ग्रॅज्युएशन कर मग बघू आपण पुढे, असं ती मला म्हणायला लागली. मग मला नृत्याची खूप आवड होती. मग मी परीक्षा देत होते कथकच्या, 2-3 परीक्षा पण दिल्या. त्यात सुद्धा मला डिस्टिंक्शन पण मिळालं, कारण खूप आवड असायची ना. पण मग अभ्यास सांभाळून जास्त परीक्षा नाही देता आल्या, त्याच्यामुळे मग ते सगळं तिथेच राहिलं. आणि हळूहळू मग आता काम करायचं म्हणजे काय करायचं, तर तेव्हा ना पायलट एपिसोड्स बनायचे टीव्ही शोजचे. पायलट म्हणजे पहिला एक सॅम्पल. प्रेक्षकांना
माहिती म्हणून सांगते की पूर्वी पायलट एपिसोड्स व्हायचे, म्हणजे जनरली एक एपिसोड बनवायचा निर्मात्यांनी आणि तो चॅनलला दाखवायचा, चॅनलनी तो ओके करायचा आणि मग पुढे सगळी सिरियल ते बनवायचे, तयार करायचे. म्हणजे हा अशा पद्धतीचा आमचा शो असणार आहे, ही सिरियल अशी असणार आहे, असा तो एक पहिला पायलट एपिसोड असायचा. Correct. आता तसे होत नाहीत. पूर्वी तसे पायलट एपिसोड्स करून मग पुढे अख्खी सिरियल व्हायचे. तर मग 1-2 पायलट एपिसोडसाठी शूटिंग केलं. त्याचं काही झालं नाही पण पुढे, पण आम्ही वाट बघत होते. आय वॉज क्वाईट होपफुल की होईल काहीतरी होईल. रोल वगैरे पण चांगला होता आणि मला तोपर्यंत जे काही येत होतं थोडंफार, अभिनयातलं काही शिक्षण असं फॉर्मल काहीच नव्हतं. सेटवरतीच शिकतो ना आपण, तसंच म्हणजे माझं तरी तसंच झालं शिक्षण. आणि फील्ड ट्रेनिंग म्हणतात ऑन फील्ड. या आणि लकीली डिरेक्टर्स खूप चांगले होते, ॲक्टर्स को ॲक्टर्स खूप चांगले होते, त्यांनी पण खूप हेल्प केली शिकण्यासाठी. किंवा तर अशोक सराफजी ते सिरियल बनवत होते, ते आणि निवेदिताताई प्रोड्युसर होत्या, चुटकी बजा के नावाची, आणि ती झी TV वरती होती. सो त्यासाठी त्यांना एक 16 वर्षांची मुलगी हवी होती काम करायला. मला हे कळलं थ्रू असं कळलं की तुम्ही त्यांना जाऊन भेटा ना. आणि ना बरंच काही घडतच नव्हतं का, म्हणजे नुसतेच पायलट एपिसोड किंवा नुसतंच जाऊन भेटायचं, ऑडिशन पण नाही, नुसते फोटोज द्यायचे की मी म्हणजे अशी दिसते, एवढी उंची आहे, असं सगळं. पण काहीच घडत नव्हतं पुढे. आणि मी खूप लोकांना भेटले आणि मला माहित नव्हतं की कोणाला भेटायचं, एजन्सीज नव्हत्या त्यावेळेला, कोऑर्डिनेटर्स कोण आहेत माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं, एकदम रॉ. तर मी त्यांच्या सेटवर जाऊन, हमपानच्या सेटवर जाऊन त्यांच्या डिरेक्टरना भेटले, जे त्यांची सिरियल चुटकी बजा के पण डिरेक्ट करणार होते. त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना फोटो दिले आणि ते म्हणाले ठीक आहे रख दीजिए, मागे फोन नंबर वगैरे लिही. मग मी त्यांना पटकन ना मला एक एलिव्हेटर स्पीच सुचलं. मी म्हटलं आप अशोक जी को ना सिर्फ इतना बताइए कि मैं सिंगर जयवंत कुलकर्णी जी की बेटी हूँ. हे काहीतरी मला सुचलं आणि मी तिथून गेले. आणि मला फोन आला 2 दिवसांनी की तुला भेटायला बोलवलंय निवेदिता ताईंनी. त्याच सेटवरती त्या आल्या, मग त्यांच्याशी ओळख झाली. मग त्या मला तू जयवंत कुलकर्णींची मुलगी का, म्हणजे ते मला सुचलं, ती देवाची कृपा होती. म्हटलं हो. आणि बाबांना खूप चांगलं ओळखत होते ते, आणि बाबांनी त्यांना खूप फिल्म्समध्ये प्लेबॅक दिलाय. आणि बाबा माणूस म्हणून पण खूप ग्रेट होते, त्यामुळे सगळ्यांच्या ओळखी आणि खूप छान. सो मग तसं मला पहिला तो ब्रेक त्यांनी दिला चुटकी बजाकेमध्ये. चुटकी बजाकेमध्ये मी त्यांच्या मुलीचं काम केलं. माझी आई नीनाताई आणि नीना कुलकर्णी, अशोकजी, म्हणजे एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर पहिल्यांदाच काम करायला मिळालं, ते पण कॉमेडी. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस, कॉमेडी करणं खूप कठीण आहे ना. सो ते शिकवायचे आणि ते असं म्हणायचे की हे असं बोल ना म्हणजे पंच येईल. तर ते तिथपासूनच ते शिक्षण सुरू झालं आणि खूप मज्जा आली काम करायला. चुटकी बजाकेमध्ये रिटू असं माझं कॅरेक्टर होतं. किती, आणि 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष चालली होती ती सिरियल? बरीच चालली ती सिरियल. आणि ड्युरिंग त्या सिरियल तेव्हा मी होते काहीतरी 21 वर्षांची, पण आय वॉज प्लेइंग ऑफ रोल ऑफ अ 16 year old. आणि ड्युरिंग त्यात माझं लग्न पण झालं 22 वर्षांची असताना. सो ती सिरियल चालू असतानाच माझं लग्न झालं. सो या. पण असं तुझं बरं ठरलं होतं का की मी अभिनेत्री होणार आहे पण मला लग्न पण, कारण बरेचदा हल्ली आताच्या पिढीत तरी असं असतं की मग अभिनेते किंवा अभिनेत्री असतात तर मग त्यांना लग्न करून त्यांचं करिअर वरचा फोकस घालवायचा नसतो वगैरे वगैरे. तसं काही तुझं ठरलं नव्हतं का? हो, आताची पिढी वेळ घेते व्यवस्थित. आपल्याला तर प्रोग्रामच केलं गेलं होतं ना की ह्या वयात लग्न, ह्या वयात मुलं, ह्या सगळं ते प्रोग्राम होत ना आपली पिढी. सो या त्याच्यामुळे असं ठरलं होतं. आणि माझं लव्ह मॅरेज. सो त्यांचं असं म्हणणं होतं की मग आता ठरलंय ना, मग आता थांबायचं नाही, आता झालं. आणि तू 22 वर्षांची झालीस आता, तर तो काळ आय नेव्हर थॉट की मी असं म्हणेन की आपल्या वेळी वगैरे. सो मग लग्न झालं त्यावेळेला. आणि असं म्हणजे जस्ट वेंट विथ द फ्लो की आता ठरलंय मग लग्न करायचं. आणि मग कसं होतं की घर सांभाळून जर घरच्यांनी अलाव केलं तर काम कर पुढे, असं ते एक असंच होतं. म्हणजे असंच सांगून मला हे केलं. तर म्हटलं, आणि आय वॉज ओके विथ इट, कारण असंच होतं ना, करेक्ट तेच वाटायचं ना. म्हणजे बरं चालेल. आणि लकीली इन लॉजला पण आवड होती, माझ्या कलेची आवड होती. कलाकार असं कोणी घरात नव्हतं, पण बाबांचे गाणी खूप ऐकली होती आणि माझ्या सासऱ्यांना खूपच बाबांबद्दल रिस्पेक्ट, आणि माहीत होतं की मी पण काम करणार आहे वगैरे, आणि दे वर ओके विथ इट. पण ॲक्च्युली जेव्हा मी लग्न झाल्यानंतर पण मी काम सुरूच केलं, म्हटलं ना माझी सिरियल सुरू होती. 12-12 शिफ्ट ना आपली, किंवा 7 to 7 येण्या जाण्याचा वेळ. आता तर खूपच वाढलाय ट्रॅफिकमुळे, त्यामुळे त्यांना ते थोडं जास्त झालं गं. म्हणजे अगो दिवसभर तू बाहेर असतोय, 12 तासाची शिफ्ट आहे, बरोबर, पुढे येण्या जाण्याचा वेळ, आणि असं महिन्यात 15 दिवस 20 दिवस. आणि तेव्हा मी 3 शोज करायचे. त्यावेळेला वीकली होतं ना, त्यावेळेला डेली नव्हतं, त्यामुळे एका शो साठी 8 दिवस, मग 3 शोज केले की 8 त्रिक 24,
म्हणजे महिना, जवळजवळ महिना. सो इट वॉज टू मच टू टेक फॉर देम. मग ते म्हणाले की अगं पण म्हणजे म्हटलं पण मग इट इज टाईम डिमांडिंग, मग काय करू. मग हळूहळू कन्व्हिन्स झाले ते, आणि त्यांनी पण ते खूप पॉझिटिव्हली घेतलं अर्थातच. आणि मग जेव्हा ते काम बघायचं ना टीव्हीवर, तर ते कुठेतरी आवडायचं की अरे वा ही छान करते म्हणजे. मग थोडा तो सपोर्ट कमवला थोडक्यात. पण असं तुला कधी बंड वगैरे नाही करावं असं वाटलं? म्हणजे जरी तू म्हणालीस की आपण प्रोग्रॅम्ड असलो आणि एका विशिष्ट पद्धतीनेच आयुष्य जगायचं, हे आपल्याला कोणीतरी लहानपणापासून कंडिशनिंग केलेलं असलं, तरी सुद्धा माझं काम आहे, मी अशाच पद्धतीने करणार, किंवा असं नाही कधी तुला काही करावं असं वाटलं? ॲक्च्युली नाही वाटलं, म्हणजे बंड नाही केलं, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला माझ्या स्वभावाप्रमाणे. आणि जिंकूनच घेईन मी सगळ्यांना वगैरे टाईप असं वाटायचं ना सुरुवातीला. लग्न झाल्या आपलं वाटतं की नाही माझ्या वागण्याने मी जिंकून घेईन वगैरे. पण कन्व्हिन्स करावं लागलंय, खूप सोपं नव्हतं. आणि त्याला काही महिने गेले, म्हणजे असं लगेच नाही झालं. सो थोडं घरामध्ये जरा टेन्स्ड वातावरण पण असायचं कधी कधी. सो थोडं सगळं असं गुडी गुडी छान छान नव्हतं. पण मी तुला तेच सांगते, मुळात कलेची आवड असल्यामुळे आणि आईबाबांचा पाठिंबा होता ना व्यवस्थित, त्यामुळे दे वर लाईक कॉन्फिडंट की आईबाबा म्हणतायत मग करू दे तिला, असं पण ते होतं ना थोडंसं. त्यामुळे बंड माहेरी नाही करायला लागलं. पण सासरी मी असं म्हणेन की मी त्यांना कन्व्हिन्स केलं, किंवा त्यांना पण त्यांचं मत वळवलं त्याप्रमाणे. एवढं मी करू शकले माझ्या कामाने. दे वर ओके. आणि तू बेसिकली टेलिव्हिजनच करायचीस, म्हणजे तू कमी फिल्म्स केल्यास किंवा नाटक केलंस, त्याच्यामुळे तुझे दौरे किंवा प्रवास असे होत नाही, आउटडोअर्स पण नाही. पण मग हे बंधन ना मी स्वतःला घालून घेतलं मुग्धा. कारण ते आपल्याला सपोर्ट करतायत ना, त्यांना खूप वेगळं वाटत असून सुद्धा. मग मी असा विचार केला, जर टेलिव्हिजन नुसतं केलं ना तर मुंबईतच शूटिंग, आणि मग संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर एक 7-8 पर्यंत आपल्या घरी आपल्या माणसांबरोबर. मग हे त्यांना कुठेतरी बरं वाटायला लागलं की हां ती पण करते हा विचार त्याप्रमाणे. म्हणून मग जास्त फिल्म्स नाही, हार्डली मोजून 3 का 4 फिल्म्स केल्या. आणि नाटक नाहीच करू शकले, कारण ती मोठी कमिटमेंट आहे. टेलिव्हिजन केलं की आणि दुसरं तसं करायला नाही मिळत काही. आणि मला तेच म्हणजे दौरे नको होते आणि बाहेर गावी जायचं नव्हतं. मुंबईत शूटिंग काय जमणार आहे, काय झेपणार आहे आपल्याला, तर टेलिव्हिजन. सो आणि माझी सुरुवातच हिंदी टेलिव्हिजनमधनं झाली. सो कारण तेच बनवत होते हिंदी. सो मग हिंदीत एकदा सुरू झाल्यानंतर मग काम बघून समोरून काम आलं, ते पण हिंदी शोजचं आलं. आणि आर्थिकदृष्ट्या पण चांगलं होतं. हा. सो आणि मी त्यांना घरच्यांना हे पण सांगितलं की दिस इज माय जॉब, ही नोकरी आहे माझी, तसं बघा तुम्ही त्याच्याकडे. पण नवऱ्याचं काय म्हणणं होतं? त्याचा पण सपोर्ट होता, आणि त्याचा मेन सपोर्ट होता म्हणून मग सासू सासऱ्यांचा पण सपोर्ट मिळाला की या चला ही करते तर करू दे टाईप्स. आणि मग हिंदी करून तू मराठी करायला आलीस, म्हणजे बरेचदा उलटं असतं ते. आधी खूप मराठी मालिका केल्या जातात आणि मग त्याच्यानंतर एक मोठी संधी आल्यासारखं हिंदी मालिकेकडे जातात लोक. तू उलटं केलंस ना. तू जेव्हा अधुरी करायला आलीस तेव्हा हिंदीतून एक मुलगी आली असं काहीतरी हे होतं ते. हो. हां, कसं झालं, मी ठरवलं काहीच नव्हतं, मला काम करायचं होतं. मला काम करायला खूप आवडतं. सो मला काम करायला, मी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जाहिरातींमध्ये काम करत होते, टी व्ही सिरियल. आणि मग काय झालं, एकदा सही झाल्यानंतर मी जवळजवळ 4 वर्ष सुट्टी घेतली. कारण एक प्रायोरिटी, प्राथमिकता, मुलगी झाली म्हटल्यावर तिला वेळ देणं महत्त्वाचं होतं. आणि मी सगळ्यांना कामाला नाही सांगणं हे किती कठीण असतं हे कलाकार म्हणून तुला माहिती आहे. सो असं मी 4 वर्ष सांगितलं. आणि मग नंतर ना एका ऑडिशनसाठी मला बोलवलं की ये मेरी लाईफ है, सोनी टीव्हीवरची खूप मोठा मेगा शो होता तो. तर त्याच्यामध्ये मला एका खूप छान रोलसाठी बोलवलं. मी गेले, मी सिलेक्ट झाले. आणि तिथून परत काम सुरू झालं. अगं पण आधी काम करणं आणि आपल्याला बाळ झाल्यानंतर काम सुरू करणं ह्याच्यात खूप फरक आहे. सगळ्याच व्यवस्था लागी लावून बाहेर पडायचं घराच्या. बरं, अर्धा जीव बाळामध्ये, अर्धा जीव कामात. तर ती खूप तारेवरची कसरत होती. म्हणजे मला असं वाटलं मी का घेतलं काम, असं पण झालं एका पॉईंटला. पण काम तर करायचं आहे, कुठेतरी सुरू तर करायचंच आहे ना. आणि सई बिझी झाली होती, ती नर्सरीमध्ये वगैरे छान शाळा भेळा, मग ती बिझी होती. मग आता मला काम करणं शक्य होतं. मग ते सुरू केलं. आणि कठीण खूप व्हायचं, म्हणजे कधी कधी रडायला यायचं की सेटवरती बाळ आठवण यायची सईची, की असं वाटायचं की बापरे 9 तास कसे थांबू. बरं, आपला सीन कधी कधी सकाळी गेल्यानंतर संध्याकाळी लागायचं. दिवसभर थांबणं तर भाग आहे ना. तो जो मधला वेळ जातो ना, आणि तेव्हा भयंकर गिल्टी वाटतं खूप, की हा वेळ खरं तर आता आपण घरात आपल्या मुलाबरोबर, मुलीबरोबर, बाळाबरोबर असू शकतो. येस.
तो वेळ फार त्रासदायक असतो. करेक्ट म्हणजे आपण कामात असतो तेव्हा नाही ते त्रासदायक होत. करेक्ट. तसंच व्हायचं, तू करेक्ट सांगितलंस. आणि मग ती सिरियल ना, त्यातला माझा रोल एक 6 महिन्यांनी संपला. तो ट्रॅक होता म्हणजे, आणि तो संपला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की अच्छा संपलं, म्हणजे आता हे सुरू केलेलं काम संपलं, आता बघू पुढे काय करायचं, असं मी विचार करत होते. आणि मला एका मराठी सिरियलसाठी फोन आला की एक केमिओ आहे. सुकन्याताई माझी खूप चांगली म्हणजे आमची मैत्रीण आहे, तर तिने मला विचारलं की तू करशील का, एक केमिओ आहे, सुकन्या कुलकर्णी अभिनेत्री. सो मी म्हटलं कॅमिओ म्हणजे छोटा रोल, म्हणजे हा. मोठ्या मालिकेमधला एखादा छोटा रोल, गेस्ट अपिअरन्स. गेस्ट अपिअरन्स. हा राईट. सो तो पण एका 16 वर्षांच्या मुलीचा होता. परत- बाय द टाइम मी आई झाले होत्या, पण तरी मी 16 वर्षांच्या मुलीचं काम करत होते. सो तसा तो रोल होता. म्हटलं ठीक आहे, चल मोठी कमिटमेंट नाही, महिनाभरच करायचं आहे ना, मग करू शकतो. आणि मराठीत करायची खूप क्युरिओसिटी होती, कारण मराठीवर विशेष प्रेम आहे, त्याच्यामुळे मजा वाटली मला. आम्ही तिथे गेले आणि मग तो रोल छान होता, आणि तो रोल पण असाच एक महिनाभर होता, आणि मग तो मी केला. त्यातला पण माझा तो ट्रॅक संपला. मी म्हटलं चला, एक कमिटमेंट पूर्ण झाली की आपण घेतली जाऊ. आणि छान अनुभव होता. मराठीमध्ये काम करताना खूप जास्त असं एक उबदार वातावरण होतं, एक खूप आपलंसं, आणि खूप म्हणजे हिंदीमध्ये पण अतिशय कम्फर्टेबली मी काम करते. आणि आपण ज्या ऊर्जेने काम करतो त्या ऊर्जेचीच माणसं आपल्याला भेटतात, हे तर नियम आहे ना प्रकृतीचा. त्यामुळे मला हिंदी सेटवरती पण खूप चांगली माणसं भेटली, आणि मराठीमध्ये तर विशेष मला आपलंसं वाटलं. ते झालं. त्याच्यानंतर मला संगीताताईंचा फोन आला, संगीताताई सारंग, कॅन्स क्लब, की आम्ही एक मेगा शो बनवतोय, आणि तुझं चक्रव्यूह नाव हा त्या सिरियलचं, ज्यात मी गेस्ट अपिअरन्स केला, ते काम आम्ही बघितलं, आणि आम्हाला आमच्या अधुरी एक कहाणी या सिरियलसाठी नायिकेच्या भूमिकेसाठी तुला विचारायचं, तर तू येशील का ऑडिशनला. मला असलं वाव, दिस इज समथिंग. तर म्हटलं की माहीत नाही, पण मग तिथे गेले आधी भेटायला. संगीताताई खूपच गोड आणि अगदी मैत्रिणीसारख्या, तेव्हापासूनच वी जस्ट गॉट क्लिक्ड. आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं काय आहे रोल, काय आहे, किंवा किती दिवसांची कमिटमेंट हवी आहे, कारण मला घरचं पण पाहायला लागेल. तर ते मला 12 ते 15 दिवस. मग मी घरी बोलले, म्हटलं असं असं हवंय, काय करू का. तर ते म्हणाले हा चालेल, तेवढं मॅनेज होईल. आणि मग मी अधुरी एक कहाणी सुरू केलं काम करायला. असा तो मराठीतला प्रवास प्रॉमिनंटली सुरू झाला. आणि मग महाराष्ट्रभर त्याची होर्डिंग्स लागलेली, त्याचं प्रमोशन खूप छान केलं होतं. सो मस्त वाटलं. मला आठवतं तुझ्या एंट्रीचा सीन आठवतोय मला. दार उघडल्यावर बाहेर दारात तू उभी आणि प्रेग्नंट असा होता ना. होता तो विषय, शॉकिंग होता. म्हणजे तसा तो तुझी एंट्री काय म्हणतात त्याला, बोल्ड होती फारच, खूप बोल्ड होती. येस येस आय नो. मी विचार पण केला होता असा की मी करू ना, कारण खरंच तो बोल्ड होता आणि खूप प्रोग्रेसिव्ह होता. आणि पण म्हटलं ठीक आहे म्हटलं. आणि आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट अबाउट द टीम की ते चांगल्या पद्धतीनेच प्रेझेंट करतील. म्हणजे जर डेलिकेट विषयाला हात घातलाय तर तो तसं दाखवतील पुढे. पण हे मला सांग की माध्यमांमध्ये सुद्धा, टेलिव्हिजनवर जनरली अशा गोष्टी फारशा दाखवल्या जात नाहीत. म्हणजे ते एक माध्यम म्हणून तुलनेने सेफ वाटतं बरेचदा अभिनेत्रींना, की किती काय दाखवतील टीव्हीवर, फिल्म्समध्ये काय दाखवतील खात्री नाही. हल्ली OTT मध्ये तर काय वाटेल ते दाखवू शकतात, कारण तिथे तसा काही सेन्सॉरशिप ॲज नाही. पण तरी सुद्धा एका बोल्ड विषयावरची म्हणजे सुरुवात तरी तशी होती त्या मालिकेची. तू काय घरच्यांना सांगितलंस की तू काय असणार आहे या मालिकेचा विषय किंवा काय? मी घरच्यांना पूर्ण विषय नाही सांगितला, पण बोल्ड विषय आहे ते त्यानंतर पहिल्या एपिसोडवरनंच कळला. आणि त्याला त्या शोला असं अहेड ऑफ द टाइम्स वगैरे असं म्हटलं जायचं. मला वाटतं लग्नाआधी प्रेग्नंट असलेली मुलगी असं काहीतरी होतं. पण मग खरंच तो तसं अहेड ऑफ द टाइम्स ठरला ना. आता तर म्हणजे लिव्ह इनमध्ये पण राहतात, किंवा लग्नाआधी प्रेग्नन्सी, किंवा लग्नाशिवाय प्रेग्नन्सी, किंवा सिंगल मदर, सिंगल पेरेंट पुरुषसुद्धा, हे आता खूप आपण पाहतो आणि कुठेतरी ॲक्सेप्टेबल पण आहे ते. सो मला फक्त काय पटायचं नाही माहिती आहे का, मी हे बोलायचे, संगीताताईंशी बोलायचे, डिरेक्टरशी बोलायचे. मी सांगायचे की ती डॉक्टर आहे ना मुलगी, आणि ठीक आहे तिची चूक झाली होती, पण तिने ते निभावलं ना. तिने त्या मुलाला काही सोडून नाही दिलं, तिने वाढवलं स्वतःच्या ह्याच्यावर. पण मग ती जे डॉक्टर आहे, तर मग तिचं लग्न खोटं बोलून वगैरे असं का दाखवायचंय आपण, कारण तेव्हा समाज तयार नव्हता बघ ना. मग ती अडॉप्शनला देते आधी ते मूल, कारण तेव्हा नव्हता ॲक्सेप्टन्स. म्हणजे तो खरंच अहेड ऑफ द टाइम्स होता शो. आणि ती रडायची पण खूप, टँकर भरून भरून.
त्यावेळेच्या सगळ्याच नायिका मला असं वाटतं मराठी सिरियल पण आताही खूप नायिकांना रडतात. रडवा आहे ते असतंच. खूप रडतात. मला असं वाटतं की ही काय एवढी सोशिक आहे. म्हणजे मला अगं काय व्हायचं, खूप राग यायचा या भूमिकेचा. म्हटलं "हे काय सारखी काय रडते, बोल ना, डॉक्टर आहेस ना, स्वतःच्या हिमतीवर करू शकतेस की सगळं मुलीचं, बोल तरी काहीतरी." पण नाही, तसं ते म्हणाले की नाही तसं नसतं, तुम्हाला व्हॉइस आहे, प्रत्येक घरात व्हॉइस नसतो स्त्रियांना. आणि मला तेव्हा ना आवडायचं नाही, काय रेडूबाई असं व्हायचं. पण जेव्हा ना थोडं आध्यात्मिक बैठक वाढली ना मुग्धा माझी, आणि मी मेडिटेशन करायला सुरुवात केली, तेव्हा असं कळलं की आपल्याला दिलेल्या भूमिकेशी आपल्याला एम्पथाईज करता आलं पाहिजे. दॅट इज स्पिरिच्युअलिटी. म्हणजे असं मला विचार यायला लागला नंतर की रडूबाईची भूमिका आहे, पण ज्या स्त्रियांना यातून जावं लागतं त्यांना कसं वाटत असेल. सो टू एम्पथाईज विथ द इमोशन्स ऑफ द कॅरेक्टर, हे पण थोडं थोडं कळायला लागलं की आहे असं. हा एक भाग झाला. पण दैनंदिन मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा असं होतं की आपण जे करतो आहोत ते पटत नसतं किंवा आवडत नसतं, पण ती कमिटमेंट असते म्हण किंवा काही असते, तुम्हाला ते करत तर राहावं लागतं. तर काय करावं लागतं मग कलाकारांना ह्या सगळ्या टप्प्यामध्ये? कारण तो अवघड असतो ना, जे पटत नाहीये ते रोज उठून हो का? करायचं. मला तर असं वाटतं की मी लेखिकेला रिक्वेस्ट करेन की तू कर ना बदल, कारण तू जर लिहिण्यात बदल केलंस तर मला काहीतरी करता येईल त्याच्यावर. हे मी तुला सांगेन लेखिका म्हणून. हा बेल मुझे मार असं केलेलं आहे. नाही पण हे खरं आहे की नाही. नाही, बरोबर आहे. पण कधी कधी असं असतं ना, से नसतो ना डिरेक्टर प्रोड्युसर पुढे किंवा चॅनल पुढे, से असतो का? तू सांग ना लेखिका म्हणून. टेल मी. हे जे आपले समोर प्रेक्षक बसलेले आहेत, मी एवढंच फक्त दरवेळेला म्हणू शकते किंवा मला म्हणावं लागतं कंपल्सरी की जे विकलं जातं तेच पिकवलं जातं. पण आपण माइंडसेट पण तयार करू शकतो ना चांगला. एक आपण तर थॉट देऊ शकतो, कारण आपलं माध्यम किती इफेक्टिव्ह, खूप खूप प्रभावी माध्यम आहे. आपण याच्यावर एक वेगळा मग मी भाग तिकडे बसेन, तू करू इथे शकू. बस. पण तू चांगला प्रश्न विचारलास की आपला से असतो का? आपल्याला बऱ्याच वेळेला पटत नसतं. पण तुला माहिती, कॉमेडी करताना निखळ विनोद हा माझा फोर्टे आहे. जेव्हा कधी कधी कॉमेडीमध्ये काही अनकम्फर्टेबल शब्द आले किंवा वाक्य आली ना, मी त्याच्यावर आक्षेप घेतलाय. मी सांगितलं की माझ्यापुरतं मी हे नाही करणार. आय एम नॉट कम्फर्टेबल अबाउट दीज थिंग्स. आणि हा मी स्टँड घेतलाय. तू फुबई पण केलंस. हो 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 हो, येस येस, मी येते त्याच्यावर. मी नेहमी स्टँड घ्यायचे की मला असं म्हणायचं की निखळ विनोदच मी करणार. बिकॉज विनोद म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना हसता यावं. कोणावर हसणं मला तरी नाही जमणार, आणि मला तो विनोद नाही वाटत चांगला सकस. पण म्हणजे उदाहरणार्थ मला असं एखादं उदाहरण देऊन सांग ना की शब्द काही जे मला नाही कम्फर्टेबल वाटत, आणि त्यातलं असं वाटतं की हे म्हणजे फनी आहे. म्हटलं नो, इट इज नॉट फनी, रादर ऑफेन्सिव्ह. हे मला तेव्हा मात्र मी ते खूप पाळलंय. म्हणजे त्या बाबतीत मी माझा से वापरलाय. आणि कुठलंही माझं कॉमेडी स्किट बघ किंवा कुठलीही माझी कॉमेडी सिरियल बघ, यू विल डेफिनेटली लाईक इट. आणि तुला असं नाही वाटणार की हे असं का केलं, असं नाही होणार. एवढी काळजी मी ॲज अन ॲक्टर घेतली, ती माझी जबाबदारी आहे ना. सो कारण आजकाल आपण विनोदी गोष्टी कुठे कुठे जातात हे पण पाहतोय ना, चर्चेमध्ये, न्यूजमध्ये. सो हां, त्याविषयी नाही बोलायचं आहे मला. पण मग प्रत्येकाने एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी उचलावी ना. आपण समाजाचे घटक पण आहोत का, नुसतेच ॲक्टर्स आहोत. सो मी तेवढं केलं. विनोदी अभिनय करताना मी खूप हे पथ्य पाळली आहेत. सो हां. पण तुझ्याकडे जेव्हा एक विनोदी स्किट येतं तेव्हा मुळात आता विनोद, निखळ विनोद असं ज्यांना आपण म्हणतो, त्याच्या पलीकडे सुद्धा ते कधी कधी बोचरे असतात, कधी कधी ते कानपिचक्या काढणारे असतात, कधी कधी थोडंसं त्याच्यातनं काहीतरी एक सामाजिक, राजकीय वगैरे भाष्य करायचं असतं. काय प्रकारच्या विनोदांना आपण लोकांसमोर आणायचं नाही असं तुझं ठरलं होतं? म्हणजे मी मगासपासून तुला म्हणते उदाहरण दे, ते या अर्थाने म्हणते जे आपल्या स्वतःला नाही पटणार त्या गोष्टींचा विनोद नाही करायचा, इतकं तर म्हणजे आहेच. आणि लकीली काय झालं, सुदैवाने मी मधल्या काळात ना मी काहीच करत नव्हते. म्हणजे बऱ्याच असं अधुरी नंतरचं सांगते मी तुला, हे काहीच नव्हते करत, काहीच काम नव्हतं, वाट बघत होते. का बरं? म्हणजे आय डोंट नो. आणि माझा तसा थोडा स्वभाव नाही आहे की जाऊन काम मागायचं. सो चांगला वाईट मला माहित नाही, पण मे बी मला तसं ऑकवर्ड वाटतं. आणि माझं असं एक अपेक्षा असते की आता मी काम केलंय ना, तर लोकांना माहिती आहे की मी असं काम करते, तर करतील मला अप्रोच. जर त्यांना तसा अप्रोप्रिएट कुठला रोल वाटला, कुठली भूमिका वाटली की जी मी छान करू शकेन, तर मी वाट बघते. सो आय यूज टू वेट पेशंटली. आणि काय झालं, संगीताताईंचा फोन आला
त्या म्हणाल्या की फुबाई फूचे काही एपिसोड करशील का, आमची एक आर्टिस्ट आजारी पडली. तर मी म्हटलं ओ अच्छा, आणि त्या एकदमच जवळच्या ना. बरोबर, हो. म्हटलं हो हो करते. आणि साधारण एक महिन्याभराचंच कमिटमेंट होतं. आम्ही काहीतरी 4 एपिसोड्स केले, ते 4ही खूप गाजले, प्रेक्षकांना प्रचंड आवडले. आणि त्यातला एक मी लिहिला पण होता मुद्दा. बर, यू विल लाईक दिस. पूजा भट्टचा एपिसोड मी लिहिला होता, जर तुला जमलं तर युट्यूबवर तो आहे बघ. आत्ता दाखव ना मला थोडासा. आता नाही आठवत मला. थोडासा मगाशी नाही का आठवलं तुला? पूजा भट्ट या ती असं बोलते, नाही तुम ऐसा नहीं कर सकते, असं या अशा प्रकारे. So तो ना मी लिहिला. म्हणजे पूजा भट्टची मुलाखत घ्यायला एक रिपोर्टर येतो, आनंद इंगळे. यू कॅन इमॅजिन. अरे देवा, हिलेरियस कॉम्बिनेशन. मग काय म्हणाले आनंद आनंद इंगळे खूप काही म्हणाले आणि धमाल ग धमाल. आम्ही लोक लिटरली म्हणजे आणि पूजा भट्ट काय म्हणाली मग? आजकल के प्रिंसेस को कुछ नहीं आता, असं म्हणाली ती. सब कुछ मेरे डॅडी को पता है. असं खूप काही लिहिलं होतं. आणि हैराण होतो का तो रिपोर्टर, ती जे काय बोलत असते त्याच्यावर. आणि खूप मजा केली आम्ही, खूप तो आणि तो लिहिला होता आम्ही, कारण ते रायटर्स म्हणाले अगं आम्हाला खूप प्रेशर आहे, कारण फुबाई फूचे एवढे एपिसोड्स लिहायचे, कॉमेडी लिहायचं, तर तू पण कर ना थोडासा प्रयत्न. म्हटलं मला लिहिता नाही येत, प्रयत्न कर ग. मग राकेशजी पण म्हणाले बघ ना तू ट्राय कर. मग तो मी लिहिला आणि मग ते झाले. सांगायचा मुद्दा हा की ती कमिटमेंट संपली 1 महिन्यानंतर. पुन्हा वाट बघणं, आपल्याला माहिती ना 2 कामांच्या मध्ये जे वाट बघणं हा जो एक काळ असतो. हा वाट बघण्याचा काळ काय करून तू घालवतेस? म्हणजे ह्या काळामध्ये तू काय करतेस ज्याच्यामुळे तुला आनंदही मिळेल आणि त्रासही होणार नाही, डिप्रेशनही येणार नाही वगैरे वगैरे? खूप चांगला प्रश्न आहे मुद्दा, कारण करायला लागेल. सी यू हॅव टू हॅव सो मेनी ऑप्शन्स ओपन टू फॉल बॅक अपॉन. मी पेंटिंग करते, मी वाचते खूप, मला वाचायला आवडतं. त्यानंतर सई, म्हणजे माझं फुल टाइम सई असतो. आय एम टोटली इन्व्हॉल्ड इन सई, ते तर आहेच. आणि मी खूप त्यावेळेला नाटक बघते, सिनेमे बघते, असं मी खूप स्वतःला बिझी ठेवते. डान्स करते ना मी, त्यामुळे माझा कथ्थकचा रियाज असतो मध्ये मध्ये. सो यू हॅव टू हॅव ऑप्शन्स ओपन, की समजा हे नाही वर्क झालं तर काय करू. तू म्हणालीस तसं अँझायटी, डिप्रेशन आपण खूप बघतो, बोलत नाही पण आपण पाहतो, कधी कधी आपल्यालाही त्यातून जावं लागतं. सो स्वतःला वाचवायचं असेल तर हॉबी किंवा काही अजून कामाचे ऑप्शन्स ओपन ठेवणं जरुरी आहे. सो एक खूप छान मुद्दा तू आत्ता बोललीस. सो या मी तसंच वाट बघत होते आणि ना मी असं म्हणायचं की आत्ता केलेल्यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी छान, काहीतरी मला आर्टिस्ट म्हणून पण रिफ्रेशिंग वाटेल असं काहीतरी मला मिळायला हवं. आणि फुबाई फूचे हे एपिसोड झाले, खूप गाजले. आणि मला फोन आला एक दिवस हॅट्स ऑफ प्रोडक्शन्स मधनं, हा आतिशजी जयरीजी, आणि हर्षदा म्हणून तिथे कास्टिंग करत होती. म्हणजे साराभाई वर्सेस साराभाई, साराभाई वर्सेस साराभाई, खिचडी, बा बहू और बेबी, एकाहून एक अमेझिंग शोज, Fantastic अमेझिंग shows. पीपल. आणि मी पण लॉयल फॉलोअर आहे या सगळ्या शोजची. आणि मला ना बिलीव्हच नाही झालं की त्यांचा फोन आलाय मला. आणि हर्षदा म्हणून तिथे कास्टिंग करत मला होती माहिती ती. है ना, तर तिने फुबाई फूचे हे एपिसोड बघितले होते. सी कसं असतं, एक चांगलं काम केलं की त्यातून चांगलं काम कसं आपल्यापर्यंत येतं. सो ती म्हणाली की ऑडिशनला येशील का, आम्ही एक खूप छान शो बनवतो. म्हटलं की हो येते ना. आणि मी तिथे गेले, मला भेटले सगळे. मुकुल अभ्यंकरनी हे एक स्क्रिप्ट लिहिलं होतं, स्टोरी त्याची होती. आणि पंडित अभ्यंकर आणि बाबा ते पण खूप चांगले ओळखीचे होते. आणि तिथे मी गेले आणि मला सांगितलं की असं असं ऑडिशन आहे वगैरे वगैरे. आणि मी म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मग ती ऑडिशन झाली, माझ्या पद्धतीने झाली, कारण तेव्हा त्यांचे ते असिस्टंट करत होते कंडक्ट ती ऑडिशन. सो मला जे काही येत होतं ते मी केलं. तर मग बऱ्याच वेळेला सेकंड ऑडिशनसाठी फोनच नाही, त्यांच्याकडनं काहीच नाही आलं. आणि आय वॉज वेटिंग की काय काय काय. मधल्या वेळेत हर्षदाने काय केलं, सच अ स्वीट जेस्चर बघ, किती चांगली माणसं असतात. तिने माझे फुबाई फूचे हे एपिसोड त्यांना दाखवले. मी त्यांना कल्पना यावी की मी कॉमेडी काय काय करू शकते, रेंज काय आहे. आणि मग कारण त्यांनी माझं काम नव्हतं बघितलं, तर त्यांनी त्यांना एपिसोड्स दाखवले. आणि मग ते म्हणाले अरे वा. मग सेकंड ऑडिशनसाठी बोलवलं. मला जरा होप्स आले की चला काहीतरी घडतंय. सो मी तिथे गेले आणि आय गॉट सिलेक्टेड. सो या मग मिसेस तेंडुलकर शो मला मिळाला, ज्याच्यामध्ये तू सेंट्रल कॅरेक्टर होतीस, प्रोटॅगोनिस्ट नायिका होतीस तू त्या मालिकेची. हो. आणि खरं म्हणजे आम्ही दोघेही मिसेस तेंडुलकर ना, कारण रोल रिव्हर्सल होता. म्हणजे बायको जी असते ती बँक मॅनेजर असते आणि नवरा जो आहे तो ऍक्च्युली स्क्रीन प्ले रायटर असतो सिरियलचा, आणि तो घर पण सांभाळतो, मुलं पण सांभाळतो. म्हणजे दोघेही मिसेस तेंडुलकर. आणि दोघांनाही काही जमत नाही,
ती बँकेत असते, तिला बँकेचा स्टाफ जो काय म्हणजे त्रास देत असतो तिकडे, ते कॉमेडी प्रसंग आहेत. आणि कॉलनीमध्ये ह्याला त्या बायका छळत असतात. सो ते खूप छान असं बॅलन्स होता, इकडे बँक इकडे कॉलनी. आणि ते रिहर्सल्स करून घ्यायचे, म्हणजे वर्कशॉप होता ह्या शोसाठी. बिकॉज हॅट्स ऑफ प्रोडक्शनचे जे जेडी जी आहेत, आतिश जी आहेत, दे आर फ्रॉम थिएटर. त्यामुळे मी पहिल्यांदा असं बघितलं की टीव्ही शो साठी वर्कशॉप झाला. आणि तिथे रीडिंग झालं प्रॉपर. तिथे डिरेक्टर होते समीर कुलकर्णी, त्यांनी आमच्याकडनं प्रॉपर डायलॉग्स करून घेतले. तिथेच आम्हाला सूर मिळायला लागले भूमिकेचे. किती मदत होते बघ ह्या गोष्टींची. प्रश्नच नाही. अँड आय गॉट. आणि पण मग ह्या सगळ्यामध्ये तू मराठीपासून लांब गेलीस. हां, येस. पण असं काही ठरवलं नव्हतं. हां, परत आपोआप झालं ते. सो आणि मी खूप एन्जॉय केलं हे काम, कारण मला तो रोल खूप आवडला. माझं हिंदी खूप चांगलं आहे. आणि माझा हा प्रयत्न असतो की ज्या भाषेमध्ये आपल्याला काम करायचं असेल ती भाषा आपल्याला व्यवस्थित यायलाच हवी. मला जर असं कोणी काम करताना म्हटलं की मराठी है आप, असं म्हटल्यानंतर मला ते बघते चांगलीच आहे, कॉम्प्लिमेंटच आहे. पण मला असं वाटतं की पण मी आता हिंदी बोलतेय ना, ते मला स्वतःला पण तो ऍक्सेंट काढायला लागतो ना प्रयत्नपूर्वक. मग तसं मी करायचंय. मराठी पण व्यवस्थित बोलते. आणि मी बऱ्याचशा ऍड्स केल्या त्याच्यामध्ये, कधी तमिळ बोलले, कधी तेलुगू बोलले, तर ते सुद्धा मी खूप असं चांगला अभ्यास पूर्ण केलाय. सो ते सुरू झालं. त्यानंतर मग सईची 10वी आणि 12वी. आणि काय होतं, तेंडुलकरचं शूटिंग आम्ही जवळजवळ 27 ते 28 दिवस करायचो महिन्यातले. बापरे. खूप लोड होतं, वर्कलोड खूप जास्त होतं. आणि म्हणजे असं किती तू केलंस? जवळजवळ 1.5 वर्ष झाली ती सिरियल. आणि त्यानंतर ती संपल्यानंतर ना कुठेतरी मला असं वाटलं की चला कमिटमेंट पूर्ण झाल्याचं समाधान आहे आणि आता घरी लक्ष देता येईल. मग मी 3 वर्ष सुट्टी घेतली मुग्धा. सईची 10वी, कारण ते महत्वाचे. आणि मग 12वी वर्ष. पण पुढे. आणि 12वी. आणि त्यामुळे मग एकाला नाही सांगितलं ना कामासाठी, मग कुणाचंच काम नाही घ्यायचं. नंतर मग माणसं दुखावली जातात हो. की आमच्या बरोबर काम करायला का नाही म्हणाली. मग मी कुठलंच काम नाही घेतलं. आणि काम समोरून यायचं ग, आणि त्याला नाही म्हणायचं. पण त्याचं समाधान मला आहे, कारण सईला त्यावेळेला माझी गरज होती, इमोशनली पण गरज होती. एक प्युबर्टी असते, ती खूप महत्वाची फेज आहे मुलींच्या आयुष्यातली. तेव्हा मी तिच्याबरोबर होते. वी टॉक्ड अबाउट एव्हरीथिंग. वी टॉक्ड अबाउट हायजीन आणि एकूणच सगळं. आणि त्यामुळे काय झालं ना, आमचं एक वेगळं बॉन्डिंग होऊ शकलं माझ्या आणि माझ्या मुलीचं. त्यामुळे आता वी हॅव दोज डोअर्स ओपन. त्यामुळे वी कॅन टॉक अबाउट एव्हरीथिंग अँड एनिथिंग. पण ह्याच्यावरनं मला असं तुला विचारावं असं वाटतं की तुझी आई आणि तू, म्हणजे त्या पिढीतली आई मुलगी आणि आत्ताच्या पिढीतली आई मुलगी, यांच्या नात्यांमध्ये तुला काय फरक अनुभवायला मिळतो? म्हणजे मोकळेपणाबद्दल बोलतेस? एकूणच हा. किती बोलता येतं तुम्हाला, किती गोष्टी आज तू आई झाल्यानंतर तुला आईच्या किती गोष्टी पटतात, पटत नाहीत, कशा पद्धतीने आता आपण मुलींशी बोलणं गरजेचं असतं वगैरे वगैरे. राईट. आईच्या आणि माझ्यामध्ये तो ऑकवर्डनेस होता. कदाचित त्याला कुठेतरी मी पण जबाबदार असेल, कारण मी खूप इंट्रोवर्ट होते. म्हणजे आईला ते काढून घ्यायला लागायचं की काय झालंय असं एवढं. आणि थोडीशी ना अशी गुप्तता उगाचच ग. म्हणजे आता समजा कुठलीही ऍड लागली म्हणजे रिगार्डिंग पिरियड्स किंवा काय, तर मी असं म्हणायचं आई हे काय आहे, आई माझी नाही बोल असं का, सांग ना, म्हणजे एक्सप्लेन तर करा. तर तो मोकळेपणा मला माझ्या मुलीशी बोलताना जाणवतो. आणि ही जी जेनझी आहे, ही पिढी, तरुण पिढी, ती मोकळं बोलते. आणि तिच्याकडनं मला हे शिकायला मिळालं की अरे वा, हे खूप चांगलं बोलू शकतात. ते कुणालाही पटकन जज नाही करत, ते अशी पटकन लेबल्स नाही लावत की ही अशी तशी. ते विचार करतात. पण हे मीही बघितलंय. ते विचार करतात की का बरं असं म्हणाली असेल ही, काय झालं असेल त्याच्या मागे. सो दे आर डिफरंटली स्पिरिच्युअल असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये तो मोकळेपणा आहे. सो आम्ही बोलतो सगळ्या विषयांवरती. तर मला हे एक दुसरं म्हणजे मला असं विचारायचं आहे तुला की ह्या सगळ्यामध्ये गोडबोले फॅमिली, त्यांचा एक व्यवसाय आहे गोडबोले स्टोअर्स. तर हे जे मध्ये मध्ये काम नसण्याचे पॅचेस असतात, त्याच्यात कधी तू तिकडे इन्व्हॉल्व्ह झालीस किंवा तू कुठल्याही पद्धतीने त्यामध्ये लक्ष घातलंस असं काही, किंवा तुझ्याकडनं अशी काही अपेक्षा होती का? नाही, अपेक्षा नव्हती. ते फील्डच वेगळं आहे. आणि मी फक्त खाते गोडबोले स्टोअर्स. दुसरं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे सिरियसली. पण तुला एक सांगू, मला ना चॉईस होता. त्यामुळे जर मी असं ठरवलं की 3 वर्ष मी काम नाही करणार आहे, तो चॉईस होता माझ्याबरोबर. ती खूप मोठी गोष्ट आहे. आय एम ग्रेटफुल अबाउट दॅट. सो ते खूप मोठं आहे. आणि सईला दोन्ही पार्श्वभूमी आहेत ना, म्हणजे व्यावसायिक आहे एक साईड आणि एक साईड कलाकारांची आहे. तर तिने आपलं फील्ड
चूज केलं. तर मला तेही आता म्हणजे सईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर खरं तर तुम्ही दोघी याव्यात अशी माझी खूप इच्छा होती, हो पण ग. ती खूपच बिझी असते. पण सई आता समाज माध्यमांवरती खूप काम करते. म्हणजे सोशल मीडिया हा तिचा आता व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर सई गोडबोलेचे तुम्ही इंस्टाग्राम रील्स किंवा तिचे यूट्यूबवरती सुद्धा बघा. ती फॅन्टॅस्टिक मिमिक्री करते, ती ऍक्सेंट्स करते. ॲक्सेंट करते, ती अतिशय सुंदर गाते, या दोघीजणी मिळून नाचतात, असं खूप काय काय करत असतात. पण आपली मुलगी म्हणजे आपण अस्थिर क्षेत्र वगैरे म्हणतो, हे त्याच्याही पुढची पायरी झाली की अशा एका जगामध्ये काम करते आहे सोशल मीडियासारख्या, ज्याचं पुढे काय होणार आहे आपल्याला काहीही माहीत नाहीये. आई म्हणून कसं काय तू हे घेतेस? खरंच हे खूपच नाविन्यपूर्ण क्षेत्र आहे आणि ती पण शोधत होती अगं. कारण मुलं जेव्हा कॉलेजमध्ये असतात तेव्हा ती पण खूप एक्सपोजर जास्त आहे, त्यामुळे त्यांना कन्फ्युजन पण जास्त आहे की काय करावं, कुठे जावं. का आता हे येतं आहे, आता तिला ना आम्ही परदेशांमध्ये खूप फिरायचो, त्यामुळे तिने तिथे निरीक्षण केलंय. त्यामुळे ते परदेशी ॲक्सेंट्स तिला येतात, ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट्स, ब्रिटिश, फ्रेंच, अमेरिकन वेगळा एक. तिने ते खूप स्टडी केलं आणि तो तिचा अभ्यास आहे संपूर्णपणे. हो. आणि मध्ये श्रद्धा कपूरनी काहीतरी येस, मला माझी जुळी बहीण मिळाली वगैरे असं काहीतरी तिच्याबद्दल दॅट्स सच अ स्वीट जेस्चर ऑफ म्हणाली हर्स. हो, ती स्वतः अप्रतिम ॲक्सेंट्स करते. आणि जेव्हा सई तिला भेटली त्या इव्हेंटमध्ये तेव्हा तिने खूप कौतुक केलं सईचं. अत्यंत प्रेमाने भेटली ती सईला आणि खरंच असं म्हणाली की अरे इथं माझी बहीण भेटली मला. सो कौतुक केलं तिने, खूप अप्रिशिएट केलं आणि थँक्स टू हर. सो तिला सईला ना असा एक प्रसंग घडला होता का, आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये होतो आणि ना खूप चांगली माणसं पण मला भेटली. मी काय अशी कंप्लेंट नाही करत आहे, पण एका रेस्टॉरंटमध्ये एक बाई खूपच रेसिस्ट, ती देईच ना आमच्याकडे लक्ष. आणि ते जाणवलं आम्हाला की जरा काहीतरी वेगळं चाललंय हिचं. मग ती मुद्दाम बाकीच्यांना अटेंड करत होती आणि आम्हालाच नाही, हे कळत होतं म्हणजे इतकं म्हणजे. तर सई म्हणाली मी जरा बोलू का हिच्याशी. म्हटलं तू काय बोलणार आहेस आता वेगळं. आणि छोटी होती ग, 10वीत वगैरेच असेल. म्हणाली मी बोलू का. म्हटलं हो बोल. आणि मग ती ऑस्ट्रेलियन ॲक्सेंटमध्ये बोलली आणि त्या बाईचा डेमिनरच चेंज व्हायची. म्हणाली की शी इज वन ऑफ अस, शी इज अ जेम, असं मला म्हणाली. जी बाई अटेंड पण करत नव्हती. आणि म्हटलं वाय, दिस इज समथिंग, हे वर्क होतंय. आणि मग सई तिच्याशी थ्रू आउट बोलली, तिने ऑर्डर पण त्याच्यात दिली आणि मग तिने खूपच स्वीटली अटेंड केलं आम्हाला. आणि मग आम्हाला कळलं की अच्छा म्हणजे हिला हे येतंय. आणि मग म्हणाली की मग मी तिला म्हटलं सई तुला अजून काय काय येतं. मग तिला खूप भाषांतलं येत होतं, मग आम्हालाही हे नवीन होतं. तर तो प्रसंग जो घडला तो तिलाही एनलायटनमेंट मिळायला हवी होती ना, तेव्हा तो घडलाय. नाहीतर ती तसं बोलली नसती त्यावेळेला. पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतर माहीत नव्हतं की या ॲक्सेंटचं करायचं काय असतं. बरोबर. हो. जसं मला मिमिक्रीचा उपयोग झाला शो करताना, तसं हिला कसा होणार उपयोग तिला माहीत नव्हतं. तर तिची मैत्रीण आहे, ती पण खूप बेस्ट फ्रेंड आहे तिची, मनीषा. ती म्हणाली सई तू असं 1 मिनिटमध्ये तुला ॲक्सेंट्स येतात वेगवेगळे, ते कर ना. तेव्हा ती इंस्टाग्रामवरती काहीही ॲक्टिव्ह नव्हती, काहीच करत नव्हती. पण तिने तो एक रील केला, त्याच्यात तिने 10 ॲक्सेंट्स केले एका मिनिटात. मी पाहिला होता तो. राईट. आणि तो खूपच लोकप्रिय झाला. हो, तो काही म्हणजे कोट्यावधीमध्ये वगैरे त्याचे व्ह्यूज होते आणि तेव्हा आम्हाला कुणालाही माहिती नव्हतं ही तुझी मुलगी आहे. राईट राईट. ही एक खूप चांगली गोष्ट आहे की तिने जी काही लोकप्रियता मिळवली आहे तिच्या स्वतःच्या मेरिटवर मिळाली आहे. आता लोकांना कळलं की प्रेक्षकांना कळलं की ही माझी मुलगी आहे. म्हणजे अरे वा किशोरीची असं झालंय ते. पण तिने स्वतःच्या मेरिटवर हे सगळं कमवलंय. आणि मी तुला म्हटलं ना की आपलं आर्ट टेक्स अस एव्हरीवेअर, त्याच्यामुळे तिला ते आणि तिला ना त्याची किंमत पण आली, कलेची कदर आली की आपल्याला ओळख देते ही कला आणि मग आपण हे काहीतरी छान अजून डेव्हलप करूया. मग तिने ते खूप छान छान केलं. ती लहानपणापासून शास्त्रीय गायन शिकली. अच्छा. बरं. आणि त्याच्यामुळे तिला ते गाण्याचं पण होतं. मग तिचं असं झालं की ती, कारण तेव्हा ना ती गायची ना, जेव्हा इंग्लिश गाणी तिला खूप आवडायची. म्हणजे ती ॲक्च्युली क्लासिकल शिकायची आणि मग नंतर ती क्लासिकल शिकतानाच म्हणजे आता मला इंग्लिश गायचंय. आणि मी म्हणायचं अगं असं नाही, आत्ता इंग्लिश कसं, आधी सर शिकवतायत ते नाही, मग मला इंग्लिशच गायचंय. मग ते हार्मोनियमवरती ग, आणि मग ती इंग्लिश गाणी गायची. आणि तेव्हा तिला असं वाटायचं की पण मला त्यांच्यासारखं का नाही गाता येते, काहीतरी मिसिंग आहे. तर ते ॲक्सेंट हे तिला कळलं हळूहळू. आणि आता ती गाते तर म्हणजे असं डोळे झाकले तर असं वाटतं की कोणीतरी वेस्टर्न सिंगर्स गात आहेत आणि गाते पण अप्रतिम. बरं, वेस्टर्न स्वतः शिकली आहे, इंडियन क्लासिकल घरी शिकवलंय तिला. तर ते तिने सगळं डेव्हलप केलंय
आणि तिला मग एक ती दिशा मिळाली ना, मग तिला ते आवडायला लागलं आणि इट बिकेम अ प्रोफेशन. मग एका एजन्सीने तिला अप्रोच केलं की साई तू खूप छान टॅलेंट बेस्ड कॉन्टेंट बनवतेस, मग तू आमच्याबरोबर काम करशील का. देन इट बिकेम अ प्रोफेशन. मग तिला तशी ती दिशा मिळाली. आणि तिची मॅनेजर जी आहे चैत्रल, ती तिची बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे मग तिला ती मजा येते काम करायला. बापरे, पण हे क्षेत्रच वेगळं आहे ग. कळतच नाही म्हणजे आपल्याला कसं आपलं सोपं होतं ना आपल्या तुलनेने, असं म्हणजे वाटतं कधी कधी की एक ती मालिका असायची किंवा आपण जाऊन तिथे काय शूटिंग करायचो, ते रोज रात्री दिसायचं. हे रोज स्वतः काम निर्माण करायचं, खरंच आपल्याच डोक्यात न काढायचं की आता पुढचा व्हिडिओ मी काय करीन. आणि ती तर ब्रँड डील म्हणतात ना ज्याला, तर ते ब्रँडचं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा तिला मिळतं, ती तर ॲक्च्युअली ॲड फिल्म बनवते, स्वतः लिहिते, जिंगल लिहिते, ती गाते, मग निहार म्युझिक करतो. मग तिची संपूर्ण टीम आहे, तिचं युनिट आहे, DOP असतात, लाईटमन, सगळं. मग परफॉर्म ती स्वतः करते. आणि समजा अजून एखादं कॅरेक्टर तिने लिहिलं त्यासाठी कास्टिंग ती करते आणि असं ते फायनल प्रोडक्ट ती बनवून देते. म्हणजे ते एजन्सीवाले पण म्हणतात की सई तू नुसतं ब्रँड डील नाही, तू आम्हाला अख्खी ॲड फिल्म बनवून देतेस. हे तिचं विशेष आहे आणि खूप प्रेम आहे कलेवरती. आणि चांगलं आहे किती बघ मुग्धा, आपण वाट बघायचो आपल्यासाठी कोणीतरी एक रोल लिहिल किंवा आपल्याला अप्रोच होईल किंवा आपल्याला ऑफर केला जाईल रोल, आपण वाट बघायचो. ही स्वतः क्रिएट करते हो, भूमिका. हे किती चांगलं आहे. पण कौतुक आहे. पण जबाबदारी आहे तेवढीच आहे, पण क्रिएटिव्हिटीची मजा पण आहे. पण ह्या सुद्धा सगळ्याला कुठेतरी एक ती सेल्फ सेन्सॉरशिप आणि त्याला घरचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात की काय करायचं काय करायचं नाही. सोशल माध्यमांवरती कसं रातोरात तुम्ही स्टार होता, म्हणजे खूप काम केल्यानंतर सोशल मीडियावरती येऊन स्टार होणारे वेगळे. हल्ली असं होतं की सोशल मीडियावर आधी तुम्ही स्टार होता, मग तुम्ही खूप काम करता. तर ह्यात तू काय तिला सल्ले देतेस आई म्हणून, किंवा तुमच्या घरात काय चर्चा होतात ह्याविषयी? एकतर खूपच तिच्याबद्दल अभिमान आहे, ती जे काम करते, ज्या प्रकारे करते. आणि कुठेतरी ना ती मला पण क्रेडिट देते ह्याचं. माझा जो कंडक्ट आहे, ज्या प्रकारे मी कामाकडे बघते, वर्क इज वर्शिप, हे तिचं पण आहे. आणि पुन्हा एक स्वतःचं एक आब राखून काम करणं, हे ती स्वतः असं म्हणते की आई मला ना तुझ्यामुळे जास्त सोपं झालंय. घरच्यांची पण परमिशन अशी मिळाली की आईसारखं करा. हे कुठेतरी मला बरं वाटतं जेव्हा ती हे म्हणते. त्यामुळे ते तर अपब्रिंगिंगचा भाग आहेच, संस्कारांचा भाग आहेच, त्याच्याबद्दल आम्ही अगदी बिनधास्त आहोत. आणि ती पण खूप खूप एथिकली काम करणारी मुलगी आहे. ती अत्यंत फर्मली सांगू शकते की मी हे करणार आणि मी हे करणार नाही. हे ती जे असतात ना ब्रँडचे क्लायंट्स, त्यांच्याशी ती व्यवस्थित बोलू शकते. अत्यंत विनम्र आहे आणि अत्यंत स्पष्ट व्यक्ती आहे सई, त्यामुळे तिला ते कुठेतरी जमतंय. आणि मग तुझ्या नवऱ्याचं काय म्हणणं आहे याविषयी? आवडतं त्याला, खूप आवडतं, अभिमान आहे आणि मस्त करते ती काम. त्याच्यामुळे अजूनही तिला खूप करायचंय. तिला अभिनयासाठी पण जास्तीत जास्त वेळ द्यायचा, त्यामुळे ती ऑडिशन्स पण देत असते. हो, ती काम पण करत असते. आत्ता तिची एक फिल्म आली अमायरा नावाची, त्याच्यात ती अमायरा टायटल रोल ती करत होती. मुक्ता आर्ट्सची फिल्म आहे, शूटिंग लंडनमध्ये झालं आणि रिलीज पण झाली होती ती फिल्म गेल्या वर्षी. आणि त्याच्यामध्ये काय होतं, ती ब्रिटिश मुलगी आहे, म्हणजे आहे इंडियन, लंडनमध्ये वाढलेली, त्यामुळे तिच्या त्या ब्रिटिश ॲक्सेंटचा उपयोग झाला त्या भूमिकेसाठी. बरोबर. सो या कुठेतरी तिच्या ह्याच्यात तिच्या टॅलेंटचा फायदा उपयोग तिला होतोय. राईट. आणि मग गाणं पण करते आहे. माझा खूपच म्हणजे आग्रह असतो की सई रियाज आला बघ, ते तिला होत नाही. पण जिंगल जेव्हा जिंगल रेकॉर्ड करायचं असेल तेव्हा मात्र लगेच रियाज असतो अर्धा तास आधी, तो आवाज मोकळा होण्यासाठी आणि आवाज लागण्यासाठी. म्हटलं पण सई हे एक दिवस झाला ना, एक रियाज असतो, ती एक साधना आहे. तर ते अजून थोडं तिला कळेल, हळूहळू कळेल. आहे मच्युअर्ड आहे, खूप मच्युअर्ड आहे. आणि तुला पण मुलगी आहे, तुला माहिती आहे त्यांची मच्युरिटी आपल्यापेक्षाही खूप जास्त आहे. त्या कधी कधी आपल्यापेक्षा मोठ्या असतात बोलताना. आणि मग आता पुढे काय किशोरी, काय तुला करायचंय? तुला अभिनयात काय करायचंय किंवा अभिनया व्यतिरिक्त काय करायचंय? तसं काही आत्ता तरी ठरवलं नाही, कारण मेरे साई मी आता सिरियल करत होते, त्यात बायजाबाईंचं काम. 5-1 वर्ष तू केलीस ना? हो, आणि ती आता 1-1.5-2 वर्षांपूर्वी संपली. आणि 5 वर्ष नायगावला शूटिंग. आय नो, खूप कठीण होतं. पार्ल्याहून नायगावला रोज 40 किलोमीटर माझ्या घरापासून, 40-80 रोज. आणि ओपन ग्राउंडवरती सेट होता ग, 150 वर्षांपूर्वीची शिर्डी, त्यामुळे खूप ऊन लागायचं, खूप पाऊस, खूप थंडी, सगळं एक्स्ट्रीम. पण साईबाबांच्या कृपेने झालं आणि छान झाला तो शो खूप, आणि खूप लोकप्रिय झाला. आणि साई भक्तांनी खूप त्याला चांगला प्रतिसाद दिला.
आणि मी साई भक्त आहे, त्यामुळे मला खूप मजा आली. तर कधी त्रास वाटला नाही, पण खूप व्हायचं ग, म्हणजे चक्कर येऊन पडायचे मी, बापरे. मायग्रेन व्हायचं, नोज ब्लीड व्हायचं, खूप काय काय व्हायचं. पण ती एक काय म्हणतात त्याला, आपलं एक कस लागतो तिथे, एक टेस्ट असते. बरोबर. आणि मग पास पण तेच करतात. सो ते झालं, त्यांनी करून घेतलं असं मी म्हणेन. मग आता जरा मी असा आराम करत होते की आता जरा थांबूया, थोडं जरा रेस्ट हवी आहे. मग मी लेखिका नाही आहे, तुझ्या इतकी छान तर नाहीच आहे, पण मला ना आवडतं असं, मी किस्से सांगते, मला हसायला आवडतं, हसवायला आवडतं. तर मी काहीतरी असे किस्से सांगायचे घरात, तर ते हसायचे माणसं, पण तू छान सांगतेस, मग तू असं काहीतरी कर ना. म्हणलं असं काहीतरी म्हणजे काय करू. मग मी ना थोड्याशा अशा व्यक्तिरेखा लिहिल्या. बर. एक राधाची लिहिली, बर. तू पण बघ, तुला कधी वेळ मिळाला तर एखादं रील बघ. सो मग ती राधा आहे, ती कोकणातनं आली आहे लग्न करून आणि मुंबईत सेटल झाली आहे. मग तिच्या गमती जमती असं काय काय एक छोटं छोटं लिहिलं आणि ते आवडलं प्रेक्षकांना. आणि मला असं कळलं की अरे वा, हे थोडं थोडं लिहिता येतंय, गमतीशीर असं विनोदी काहितरी. सो या, दॅट्स इट. ते थोडं थोडं तेवढं करते. एखादे 2 मध्ये ऍड्स करते. सई मला कधी कधी तिच्या ऍडमध्ये कास्ट करते. तिने मला तिच्या कोका कोलाच्या ऍडमध्ये कास्ट केलंय. सो या, ती पण मला मध्ये मध्ये काम देते. सो मजा वाटते. आणि आपली मुलं जेव्हा छान काम करत असतात तेव्हा खूप बरं वाटतं, छान वाटतं. प्रश्नच नाही. तेच आपल्याला शेवटी हवं असतं ना. या. आणि तू सध्या खूप मन लावून जिम वगैरे करतेस, Well, त्याचं कारण काय? हां, ते ॲक्च्युली मी ना मसल स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. म्हणजे आता आपलं जे वय आहे त्या फेजमध्ये मसल वीक होणं ही खूप कॉमन समस्या आहे. आणि त्याच्याकडे तितकंसं गांभीर्याने बघितलं जात नाही. मेनोपॉझल फेज जी आहे ती आपल्या बायकांसाठी खूप कठीण असते. पण कठीण कधी असते, जर आपण ती एक्नॉलेज केलं तर ती हाताळणं तसं सोपं आहे. म्हणजे एकतर मल्टीव्हिटमिन्स, प्रोटीन इनटेक आणि एक्सरसाइज, आहार विहार, विचार आणि पॉझिटिव्ह विचार जास्त करून. सो मी त्यातला जो हे विहार म्हणजे एक्सरसाइज ह्याचा जो भाग आहे तो मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करते आहे. आणि वॉक पण मध्ये मध्ये करते. त्याच्यामुळे आपली तब्येत म्हणजे आपलं मुळात आरोग्य, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जर आपलं आपल्या हातात असेल तर मग तेवढा आत्मविश्वास पूर्ण आपल्याला जगता येतो. बरोबर. बस तेवढंच करते. जिम ॲज सच नाही, पण स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. पण आम्हाला तुला लवकरात लवकर एका छान भूमिकेत बघायचं आहे. ओके तर ठीक तेही आहे. मनावर घे ओके आणि पुन्हा एकदा लोकांना सांगायला लाग की तुला करायचंय म्हणून. ओके. एखादं काहीतरी चॅलेंजिंग आत्तापर्यंत केलंय त्यापेक्षा काही वेगळं असं करायला मिळालं तर मलाही आवडेल. पण माहिती नाही अजून, मी काही ठरवलं नाहीये, बघूया. नाही, पण आम्ही लवकरच तुला बघू अशी आशा करतो, वाट बघतो तुझी पुन्हा एकदा. आणि छान मराठीमध्ये तू विनोदी भूमिकेत खूप काळात दिसलेली नाहीयेस, त्यामुळे अशा प्रकारची काहीतरी भूमिका तुला मिळावी असं मला पर्सनली फार हा वाटतं. स्वीट, थँक्यू. बघूया. तू लिही ना मग. मी आता दैनंदिन मालिकांच्या चक्रांमधनं बाहेर पडण्याच्या तयारीत कमाल आहे ग, पण कमाल आहे तुझी खरंच. ते किती कठीण आहे मी जवळून पाहिलंय. आम्ही तर नुसतं ते डायलॉग्स बोलतो, स्क्रीन प्ले वाचतो, पण तुम्ही ते लिहिता, त्या भूमिकेच्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात तुम्हाला आधी पडावं लागतं, मग तुम्ही त्यांचा ग्राफ लिहिता. कमाल कमाल काम करतेस तू. चला, थँक्यू व्हेरी मच. खूप बरं वाटलं तू आलीस, तू मस्त गप्पा मारल्यास आणि गोडबोले गप्पा. गोडबोले गोड पण बोललो, स्पष्ट पण बोललो, दोन्ही बोललो. आणि मला पण हे सांगायचं की तू खूप छान कंडक्ट करतेस. मला खूप मजा वाटली. हा एपिसोड वाटलाच नाही, असं वाटलं आपण गप्पाच मारतोय. आणि मला असं पण जाणवलं की मी काही काही गोष्टींमध्ये जी खूप ओपन अप पण झाले, म्हणजे एक प्रकारे थेरपी पण करतेस तू मध्येच. बापरे. मला मज्जा वाटली, खूप खूप बरं वाटलं. आणि अशा खूप गोष्टी बोलू शकले प्रेक्षकांबरोबर सुद्धा. आणि तुझ्या बरोबर तुला भेटून मला मज्जा आली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. धन्यवाद.